2026 मध्ये कर्क राशीवाल्या लोकांना खूप नजर लागणार आहे. हम्म. कारण की त्यांच्या 8व्या घरामध्ये राहू आलेला आहे आणि अच्छा. ते जेवढे सिक्रेटिव्ह राहतील ना तेवढं चांगलं काम आहे. तेव्हा काही लोक म्हणतात की नाही, मला आहे ना पिंकी सोबतच लग्न करायचंय, हम्म. आणि पिंकी म्हणते तू या जगातला आखरी जरी व्यक्ती असेल ना, मी तुझ्यासोबत लग्न नाही करणार. हम्म. तर पिंकी तर नाही मिळणार, तर रेश्मा तुम्ही- मिळणार. नाही, तू होऊ शकता. 2026 सिंग राशीवाल्या लोकांसाठी प्रेशर कुकर सारखं असणार आहे. बरं. त्यांच्यावरती खूप प्रेशर क्रिएट करणार आहे. शनी त्यांच्या लाईफमध्ये एकदम तुफान सारखा आला आहे. सगळीकडून प्रॉब्लेम क्रिएट करतो. त्यांना असं फील होतंय, इव्हन सिंग राशीवाल्या लोकांना पण होतंय की आयुष्यामध्ये काय चालू आहे, वादळासारखं चालू आहे, कुठून प्रॉब्लेम येत आहेत, काय करायचंय, कुठे म्हणजे काय काहीच करायचं, सुचत नाही. काही सुचत नाही. इमर्जन्सी फंड आहे ना सगळ्यांना क्रिएट करणं जरुरी आहे. जर हा पॉडकास्ट त्यांनी बघत असतील तर तुम्हाला हे मी आहे ना विनंती करेल की तुम्ही इमर्जन्सी फंड जरूर क्रिएट करा. नाही तर असा टाइम येईल ना ज्या टाइमला तुम्हाला वाटेल की अरे माझ्याकडे थोडे पैसे असते तर बरं झालं असतं. 2026 तुळा राशीवाल्या लोकांसाठी नेकीकरण जुते खा असं राहणार आहे. ते जेवढे नेकी करायला जातील ना तेवढे लोक त्यांना ना फटकार लावतील. तर कोणत्या राशींना 2026 हे वर्ष त्रासदायक जाणार आहे? आणि यावर्षी तुम्ही ज्या ज्या गोष्टी विचार करतायत ना आणि ज्या इमॅजिन करताय, मॅनिफेस्ट करताय, त्या सगळ्या पॉसिबल आहे तुमच्यासाठी. सर्वच राशींसाठी का? मग लग्न घर कुंडलीमध्ये कसे बघावे हे आम्हाला सांगा. हे तुमचं पहिलं घर आहे. हम्म. ठीक आहे, इथं हे पहिलं आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ही तुमची कुंडली अँटी क्लॉकवाईज मूव्ह होते आणि आपल्या जो 12 घर असतात. मिथुन राशीवाल्या लोकांना मी हवाबाज म्हणते. ते ना वाणीचे धनी आहेत. ते टकल्या माणसाला पण आहे ना कंगवा विकून येते. ते अशा टाईपचं त्यांचं आहे ना माइंडसेट आहे. त्यांना Okay. माहिती कसं बोलायचं. मीन, मेष आणि कुंभ राशीसाठी 7.5 चालू आहे. तर 7.5वरती त्यांनी असे कोणते उपाय करावेत जेणेकरून त्यांना त्रास कमी होईल? ज्युपिटर यांच्या 4th हाऊसमध्ये बसलाय. जर ते 1 BHK मध्ये राहत असतील तर ते 2 BHK मध्ये राहणार आहेत. तर त्यांना लक्झरी प्रॉपर्टीचे योग बनत आहेत. त्यांना असा विचार करत असतील की बऱ्याच दिवसापासून की मला प्रॉपर्टी खरेदी करायची आहे, मला हे करायचं आहे, मला कार खरेदी करायची आहे. तर मग आता तुमच्यासाठी हे वर्ष आहे. मंदिरामध्ये जाऊन क्लिनिंग करणं, गुरुद्वारामध्ये जाऊन आहे ना लंगरचा प्रसाद बनवू लागणं, ते वाटप करण्यासाठी ना मदत करणं, ती बेसिकली सेवा आहे जी बिना पैशाने होते. आणि जेव्हा तुम्ही हे करायला लागता ना, म्हणतात ना सेवा करोगे तो मेवा मिलेगा, तर यांच्यासाठी हे रेमेडी आहे. जर तुम्ही केलं तर तुमच्यासाठी चांगलं राहील. मग गुरुबळ वाढवण्यासाठी काही उपाय आहेत का? 2026 मध्ये वृश्चिक राशीवाले लोकांचे घर बदलणार आहे. राहू त्यांच्या 4th हाऊसमध्ये बसला आहे आणि यांचे घर बदलणार आहे. या तर ते प्लेस चेंज करतील, नाही तर घरामध्ये काहीतरी फर्निचर चेंज करतील, घरामध्ये घरातले काही सामान आहे ते चेंज करतील, नाही तर स्वतःचं ते घरच चेंज करतील. इव्हन जर कोणी हाऊसवाईफ असेल ना तर ते पण बऱ्याचशा न्यू नॉलेजचं गेन करण्यासाठी ट्राय करत असतील. त्यांना असं वाटेल की मी आता बरेच वर्ष घरामध्ये काम केलं, आता मला काहीतरी माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय बरोबर. आणि मला नवीन काहीतरी शिकायचंय आणि ते स्पिरिच्युअलिटी रिलेटेड नाही तर ते अकल्टच्या फील्डमध्ये पण येऊ शकतील. बघता बघता 2025 वर्ष संपत आलं. जेमतेम 1 महिनाच उरलाय. त्यामुळे नवीन वर्षात कोणत्या गोष्टी घडतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. नवीन वर्ष कसे असेल, त्यामध्ये कोणत्या गोष्टी घडतील, कोणाला काय मिळेल, आर्थिक स्थिती कशी राहील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. चला तर मग न्यूमरॉलॉजिस्ट, ॲस्ट्रॉलॉजर हिनाया कोळेकर यांच्याकडून जाणून घेऊया की हे नवीन वर्ष आपल्यासाठी आपल्या राशीनुसार कसे असेल. तुमची राशी कोणती आणि व्हिडिओमधील तुमच्या राशीची कोणती गोष्ट तुम्हाला पटली हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. कारण तुमच्यासाठी खास हिनाया मॅडम टॉप 5 विनर्सना पर्सनलाइज फॉर्च्यून रिपोर्ट बनवून देणार आहेत. त्यामुळे कमेंट आवर्जून करा. कमेंटमध्ये तुमची रास, तुम्हाला कोणती गोष्ट पटली आणि तुमची ईमेल ID कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून तुम्हाला आम्ही फॉर्च्यून रिपोर्ट पाठवून देईन. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या उहापोची सुरुवात करूया. नमस्ते मॅडम. राधे राधे. राधे राधे. आमच्या उहापो यूट्यूब चॅनेलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. थँक्यू फॉर कॉलिंग मी अगेन. तर मॅडम 2025 वर्ष बघितलं तर इतके काही खास गेलं नाही. कारण बरेच युद्ध झाले, आतंकवादी हल्ले झाले, बऱ्याचशा मोठ्या दुर्घटना घडल्या. तर 2026 हे वर्ष देखील असेच असणार का? ओके. जसं तुम्ही म्हटलं 2025 काही खास नाही गेलं, तर 2025 हे मंगळचं वर्ष होतं आणि आपण हे कसं डिसाईड केलं, जेव्हा तुम्ही 2025ला ॲड करता म्हणजे 2+0+2+5 करता त्या टाईमला 9 नंबर येतो. 9 नंबर हा मंगळचा आहे आणि मंगळ हा सेनापती आहे.
तर आणि त्याला आर्मी जनरल असं समजा तुम्ही. मग आता त्याच्यामध्ये थोडी गरमागरमी तर होणारच होती. हे वर्ष फक्त मंगळचंच नव्हतं, तर आहे ना 4 मोठे प्लॅनेट त्यांनी भ्रमण केलं आहे, ट्रान्झिट केलं आहे. तर त्याच्यामुळे पण आहे ना तुम्हाला हे गरमागरमी जास्त आहे ना बघायला मिळाली. जसं शनी आहे, राहू आहे, केतू आहे, ज्युपिटर आहे. हो. जनरली हे प्लॅनेट ना एका टाईमला एक साथ आहे ना असे मूव्ह नाही करत, भ्रमण नाही करत. सूर्यमंडलमध्ये एका ठिकाणी आहे ना एकाच टाईमला एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये भ्रमण नाही करत. तर बरोबर. जसा शनी आहे तो 2.5 वर्ष घेतो, ज्युपिटर आहे तो 1 वर्षाचा ड्युरेशन घेतो, राहू आणि केतू जे आहे ते 1.5 वर्षाचा टाइम घेतात. अच्छा. आणि हे पूर्ण या वर्षी 2025 मध्ये असा टाइम पिरियड झाला की हे चारही मोठे प्लॅनेट त्यांनी ट्रान्झिट केलं. मग त्याच्यामुळे काय झालं, आणि जेव्हा जेव्हा शनी पायसेस राशीमध्ये येतो तेव्हा आपले US सोबत फॉरेन कंट्रीज सोबत आहे ना प्रॉब्लेम होतातच. हो आणि हे का? तुम्ही पास्ट हिस्ट्रीमध्ये पण बघू शकता. जेव्हा पण असं झालंय, शनी जेव्हा जेव्हा पायसेसमध्ये आलाय ना तेव्हा आपल्याला हे प्रॉब्लेम फेस करायलाच लागले. जसं मी म्हटलं की हे ट्रान्झिट झालं ना त्याच्यामुळे पण थोडेफार आहे ना तुम्ही एक्सपेक्ट करू शकत होता. आणि एवढी गरमागरमी फक्त मंगळमुळेच नाही तर शनी, राहू, केतू यांच्यामुळे पण आपल्याला बघायला मिळाली. ओके. तर मग 2026 मध्ये पण हे 4 प्लॅनेट ट्रान्झिट करतात का? नाही, जसं मी म्हटलं की शनी ऑलरेडी पायसेस राशीमध्ये ट्रान्झिट केलं त्याने गोचर केलेलं आहे. ठीक आहे. आणि जे ज्युपिटर आहे ते 2025 मध्ये ऑलरेडी आता कर्क राशीमध्ये त्यांनी ट्रान्झिट केलं आहे. ठीक आहे. तर एक वर्षानंतर ज्युपिटर ट्रान्झिट करतो आणि राहू केतू 1.5 वर्षाचा टाइम घेतात एका ओके. राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी. तर पुढच्या वर्षी असे काही मेजर हे नाही आहेत. बट पुढच्या जसं म्हटलं 2026 मध्ये 4 मोठे ग्रहण येत आहेत. आणि अच्छा. हे ग्रहण 2020 मध्ये पहिल्यांदा आले होते. तर तुम्ही इमॅजिन करू शकता 2020 मध्ये काय झालं. लॉकडाऊन लागलं, हो. किती फायनान्शियल क्रायसिस आले, सगळ्यांना फायनान्शियल डिस्ट्रेस राहिला. तर मग खरंय. अशाच थोडं मोठं इव्हेंट होईल, फायनान्शियल प्रॉब्लेम्स राहतील. फायनान्शियल थोडंसं इमर्जन्सी फंड सगळ्यांना क्रिएट करणं जरुरी आहे. जर हा पॉडकास्ट त्यांनी बघत असतील तर तुम्हाला हे मी विनंती करेल की तुम्ही इमर्जन्सी फंड जरूर क्रिएट करा. नाही तर असा टाइम येईल ना ज्या टाइमला तुम्हाला वाटेल की अरे माझ्याकडे थोडे पैसे असते तर बरं झालं असतं. कारण की हो. 2020 मध्ये आपल्याला ज्या पण इव्हेंट झाल्यात ना, ज्या आपल्याला गोष्टी फेस कराव्या लागल्यात ना, सेम ते त्या इंटेन्सिटीमध्ये नाही पण थोड्याफार तशी इंटेन्सिटी इकडे पण राहील 2026 मध्ये. तर एकंदरीत 2026 हे वर्ष आपल्यासाठी कसे असणार आहे? ओके. 2026 हे वर्ष सूर्याचं आहे. आणि आपण आता हे कसं डिसाईड केलं, जेव्हा तुम्ही 2026ला ॲड करता 2+0+2+6 जेव्हा तुम्ही ॲड करता त्या टाइमला 1 नंबर One येतो. total 1 नंबर येतो. हा राजाचा नंबर आहे, सूर्याचा नंबर आहे. सूर्य काय आहे, राजा आहे. हो. ठीक आहे. सूर्याला रुथलेस किंग असं म्हटलं जातं. बरोबर. आणि जेव्हा राजाची एंट्री होते तर सर्वजण उभं राहतात आणि हो. सर्व पाहतात. वेन राजा एंटर्स एट एव्हरीवन सीज दॅट. खरं. तर मग राजाची एंट्री इझी नाही राहत. तर मग सगळ्यांना ते बघायला मिळेल. आणि राजा काय रुथलेस किंग का म्हटलं, राजा फक्त न्याय करतो. हो. तर तुम्ही बघाल आणि या वर्षी 2026 मध्ये न्यूनेस असेल, न्यू एनर्जी असेल. आणि ती एनर्जी तुम्ही सगळीकडे बघाल. देशभरामध्ये बघाल, स्वतःच्या लाईफमध्ये बघाल, आजूबाजूला ती एनर्जी बघायला मिळेल तुम्हाला वर्ल्ड लेवलवर पण ती एनर्जी बघायला मिळेल. असे काही सँक्शन लागतील, फायनान्शियल सँक्शन डिफरंट राज्यभरामध्ये म्हणा, देशभरामध्ये पूर्ण कंट्री वाईज जरी बघितला ते सँक्शन तुम्हाला अप्लाय होतील पूर्ण देशावरती. आणि त्या व्यतिरिक्त बघितलं ना सगळीकडे न्यू एनर्जी असेल, न्यू फ्रेशनेस असेल. कारण की हे वर्ष फ्रेशनेसचं आहे. फ्रेशनेस का मी म्हटलं, कारण की नंबरची सुरुवात पण 1 नंबरपासून होते. हो. म्हणून या वर्षी जर बघितलं ना तर सगळीकडे न्यू एनर्जी असेल. तर तुम्हाला या स्टार्टअपमध्ये न्यू असं बरेचसे न्यू स्टार्टअप येतील आणि स्टार्टअपची एनर्जी राहील. इव्हन गव्हर्नमेंटही त्यांना सपोर्ट करेल. आणि स्पेशली महाराष्ट्रामध्ये नवीन स्टार्टअप्स पण सुरू होतील आणि अरे वा. गव्हर्नमेंट त्यांना चांगले सपोर्ट करेल. अशा काही स्कीम घेऊन येतील जेणेकरून इव्हन यंगस्टर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील. की त्यांना न्यू एनर्जी असेल ना, तर यंगस्टरची एनर्जी पण तुम्हाला बघायला मिळेल. तर त्यामुळे तुम्हाला बघेल की नवीन स्टार्टअप स्टार्ट होतील. लोकांना असं वाटेल की मी किती दिवस हेच काम करणार आहे, हो. नवीन आयडिया येतील आणि त्याच्यावरती ते काम करायला चालू करतील. तर सगळीकडे न्यू एनर्जी राहील. आणि आणि जे लोक रेडी राहतील ना न्यू एनर्जीसाठी, फ्रेशनेससाठी, आणि तर मग त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं जाणार आहे. की म्हणजे नवीन एनर्जी ऍक्सेप्ट करून जे हां. पुढे जातील त्यांना सक्सेसही मिळणारच. करेक्ट. तुम्हाला ते सगळीकडे एनर्जी बघायला मिळेल की तुम्हाला वर्ल्ड लेवलवरती तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करता. आता तुम्ही जसं पॉडकास्ट बघताय तर हो. तुम्ही ट्राय कराल की तुम्ही तुमच्या पॉडकास्टमध्ये असं काय नवीन करता येईल तुम्हाला. मी ऑलरेडी करते आहे तर मला बाकी मार्केटमध्ये काय चालू आहे, Correct. त्यांचे माझे जे कॉम्पिटिटर आहे ते काय करत आहेत, तर ते पाहून तुम्ही काहीतरी न्यू करायला ट्राय करताल. आणि जेव्हा तुम्ही हे न्यूनेस तुमच्या कामामध्ये घेऊन येताल ना तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. तसंच सगळीकडे IT इंडस्ट्रीमध्ये म्हणा, फॅशन इंडस्ट्रीमध्ये म्हणा, सगळे. आणि गव्हर्नमेंट लेवलला पण तुम्हाला न्यू काहीतरी चेंजेस बघायला मिळतील, न्यू पोस्ट येतील. पॉलिटिक्समध्ये नवीन चेहरे पाहायला मिळतील का?
हां, इव्हन तख्ता पलट होण्याचे पण चान्सेस आहेत. ऑलरेडी तुम्ही बघितले आहे की ना बिहार इलेक्शन झालंय, त्याचे हो. रिझल्ट आले आहेत. Correct. अजून बऱ्याचशा आहे ना राज्याचे इलेक्शन बाकी आहेत. तर यावेळेस आहे ना यूथ लीड करेल. तुम्हाला असा कोणीतरी नवीन फेस येईल ज्याने तुम्हाला वाटेल की अच्छा पहिले त्याचं नाव नव्हतं त्या हो. व्यक्तीचं आणि अचानक असा न्यू फेस येईल. इव्हन आहे ना कोणीतरी असा इन्फ्लुएन्सर असेल, त्याचं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये न्यूनेस होईल. इन्फ्लुएन्सर म्हणा, आहे ना ॲक्टिंग फील्डमध्ये म्हणा, पॉलिटिकल फील्डमध्ये म्हणा, सगळ्या फील्डमध्ये न्यू कोणीतरी असं एक लीडर येईल आणि तो लीड करेल. आणि अरे वा. यावर्षी यूथ लीड करणार आहेत. इव्हन 2026 मध्ये बरेचसे प्रोटेस्ट पण होणार आहेत. अच्छा. आहे ना एक असा प्रोटेस्ट असेल ना ज्याच्यामुळे ना सरकारच्या नाकामध्ये दम होईल की अरे खूप परेशान होतील. एक असा प्रोटेस्ट तर नक्की राहील. बाकी सगळीकडे तर प्रोटेस्ट आहे, बट एक प्रोटेस्टमुळे तर सगळीकडे खूप परेशानी होणार आहे. अच्छा. आणि त्याच्या व्यतिरिक्त 2026 मध्ये एक मोठा स्कॅम आहे ना बाहेर येईल. हम्म. हा, गव्हर्नमेंट लेवलमधून ओके, जो म्हणजे आतापर्यंत expose होणार. हा एक्सपोज होणार आहे. खूप मोठा असा स्कॅम आहे जो तुम्ही असं इमॅजिन पण नाही करणार की एवढा मोठा स्कॅम असा होऊ शकतो. तो पण बाहेर येईल 2026 मध्ये. कोणत्या व्यक्तींना 2026 मध्ये अडचणींना सामोरे जावे लागणार आहे? 2026 मध्ये अशा व्यक्तींना प्रॉब्लेम होईल ना जे न्यूनेससाठी रेडी नाही आहेत. जे म्हणतात ना मी का रेडी राहू, मी का नाही नवीन गोष्टी करू, मी रेडी नाही आहे अडॉप्ट करण्यासाठी, मी का बरं करू, मी तेच करतो, माझ्या बापदादांनी हेच केलेलं आहे तर मी तेच फॉलो करणार आहे. म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये जे राहणार आहेत हां. ते मागे उरणार ते आहे. मागे राहणार आहेत. ते रेडीच नाही आहेत करण्यासाठी की मी का आता जसं मी टीचिंग करते, मी जर मी विचार केला तर मी आता नवीन काय करू शकते, मी नवीन प्रकारे लोकांना कसं शिकवू शकते, म्हणजे स्टुडंटला ओके. कसं शिकवू शकते. मी ही न्यू एनर्जी मी आता ट्राय करते की स्टोरी फॉर्म मध्ये कोणतं पण एक्झाम्पल देऊन त्यांना ना समजवण्याचा ट्राय करते. बरोबर. तर न्यूनेस घेऊनच यावं लागेल. आणि जर ती रेडी नसेल मी, नाही तर मी नाही, कोणता पण व्यक्ती तो रेडी नसेल की मी असं नाही करणार, मी जो करतोय ना, मी आतापर्यंत जे करत आलो मी तेच करणार आहे, हो. मी नवीन गोष्टीला अडॉप्ट नाही करणार मग आणि रिइन्व्हेंट नाही करणार, तर त्या व्यक्तीसाठी 2026 खराब जाणार आहे. अच्छा. बाकी वर्षासारखं हे पण वर्ष तसंच निघून जाईल आणि काहीच होणार नाही. ॲट द एंड ऑफ द इयर ते म्हणतील अरे हे पण वर्ष बेकारच गेलं, हो ना. काही चेंजेस झाले नाही, कारण की तुम्ही चेंज व्हायला रेडी नव्हता. जो व्यक्ती चेंज व्हायला रेडी नाहीये, न्यूनेसला ऍक्सेप्ट नाही करणार, फ्रेशनेस त्यांच्या कामामध्ये घेऊन नाही येणार, तो व्यक्ती मागे राहील. ओके. तर आता बऱ्याच जणांना आपली रास कोणती आहे हेच माहिती नसते आणि ते वेस्टर्न कल्चरप्रमाणे आपल्या जन्म महिन्यानुसार आपली राशी ठरवतात. तर आपण आपली अचूक राशी कशी ओळखावी? खूप चांगला क्वेश्चन विचारला हा. बऱ्याच लोकांना ऍक्च्युली माहिती नसतं. माझ्याजवळ पण बरेचसे लोक येतात कन्सल्टेशनसाठी, हो. ऑलमोस्ट आहे ना 40-45 इयर्सचे आहेत आणि त्यांना माहीतच नाही की माझी रास कोणती आहे. काय आणि सांगताय? नाही माहिती त्यांना. आणि हो. आतापर्यंत ती जे राशी हे वाचत होते ना, जे रीड करत होते ते दुसरंच होतं. त्यांना वाटत होतं की ही माझी रास आहे. ठीक आहे. बेसिकली 3 टाईपच्या राशी असतात. ओके. ठीक आहे. पहिली असते नेम रास, जे नावानुसार होते की नावाची राशी निघते. एक चंद्र राशी असते, एक सूर्य राशी असते. अच्छा. तर नावाप्रमाणे जसे पहिलेचे लोक काय करायचे, आता तुझं नाव काय विचारायचे हो. आणि मग दोघांचं नाव जुळतं की नाही, कारण की त्या टाइमला काय करायचे, राशीनुसार चंद्र राशीनुसार नाव ठेवत होते. बरोबर. पूर्वीच्या काळी नावावरून राशी ठरवली हा, जायची. ठरवली जायची. तर नावानुसार आहे ना कनेक्ट करत होते की जर तुमचं नाव जर एस पासून असेल हो. तर तुमची कुंभ रास आहे, एच पासून असेल तर कर्क रास आहे. अशा प्रकारे तुमची एक नावानुसार राशी येते. आणि दुसरे येते वेस्टर्न फॉलो करतात, जे सनशाईन फॉलो करतात. जसं आता तुमचा जन्म 21 ऑगस्ट ते 21 सप्टेंबर या टाइम मध्ये झाला असेल, ठीक आहे, तर तुमची आहे वर्गो राशी. नाहीतर एक महिन्याला ती राशी बदलत राहते. हो. तर त्या हिशोबाने मग ते डिसाईड करतात की ती सनशाईन आहे. ठीक आहे. आणि आता तिसरी आहे चंद्र राशी. जर तुम्ही कोणत्या वैदिक ॲस्ट्रॉलॉजरला ऐकत असाल आणि जर जसं तुम्ही माझे व्हिडिओज पाहत असाल, माझ्या चॅनलवरती व्हिडिओज पाहत असाल, तर नॉर्मली मी सगळे व्हिडिओज आहे ना चंद्र राशीप्रमाणे बनवते. कारण की इंडियन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, वैदिक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये चंद्र राशीला जास्त प्रायोरिटी दिली आहे. कारण की चंद्रमा काय करतो, अडीच दिवसांनी चेंज होतो. मग आता आपले जे अँसेस्टर होते ते म्हटले की असं थोडी नसतं की एक व्यक्ती एका महिन्यामध्ये जेवढे व्यक्ती जन्म घेतील ते एकसारखे कसे असू हो शकतात. ना. कारण बरोबर. त्यामुळे त्यांना असं वाटलं की नाही हे तर फॉलो नाही होऊ शकत. मग त्यांनी अडीच दिवसानंतर चंद्रमा चेंज होतो आणि म्हणून चंद्रमा इतका इम्पॉर्टंट प्लॅनेट आहे. आणि बरोबर. पहिले लोकांना असं म्हणायचे ना की काही प्रॉब्लेम आले की मला हे प्रॉब्लेम होतोय, ते प्रॉब्लेम होते, ते म्हणायचे हो. की 2 दिवसानंतर ये. त्यांना माहिती आहे ना की 2 दिवसानंतर चंद्रमा चेंज होणार आहे हो. आणि त्याच्यानंतर तुमचा जो हा प्रॉब्लेमच राहणार नाही. कधी कधी प्रॉब्लेम ऍक्च्युअल मध्ये नसतो, तो फक्त डोक्यामध्ये असतो. तर त्याच्यामुळे चंद्र राशी खूप इम्पॉर्टंट आहे. अच्छा. तर चंद्र राशीप्रमाणे आतापर्यंत आपण आता हे जे प्रेडिक्शन होणार आहे ना ते चंद्र राशीप्रमाणे आहे. आणि आता तुम्हाला कसं कळेल की माझी चंद्रमा कुठे आहे आणि चंद्र राशी कशी ओळखायची, हो. त्याच्यासाठी तुमच्याजवळ एक इम्पॉर्टंट हत्यार असणं जरुरी आहे, ती आहे तुमची कुंडली. तर तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन सॉफ्टवेअरवर जा, तिथे ना ऑनलाईन फ्री सॉफ्टवेअर कुंडली असं टाका, गुगलवरती मिळून जाईल, तिथे तुमचे डिटेल टाका.
डेट ऑफ बर्थ टाका, टाइम टाका आणि प्लेस. बरं. ते टाकल्यानंतर तुम्हाला कुंडली मिळेल. अच्छा. तिथे तुम्हाला फक्त चेक करायचं आहे. आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. हम्म. आता तुमची जी कुंडली आहे ना ती अशा प्रकारे दिसते. बरं. तर आता ही जी आहे ना ती लग्न कुंडली आहे. हम्म. ठीक आहे. आता इथे जे तुम्हाला नंबर दिसत आहेत ना हम्म. ते राशीचे नंबर आहेत. अच्छा. ठीक आहे. आता आपल्या जो पण कुंडलीचा जो खेळ आहे ना तो 12-9-12 मध्ये आहे. 12 राशी आहेत, 9 प्लॅनेट आहेत आणि 12 घर आहेत. तर हे अच्छा. तुमचं पहिलं घर आहे. हम्म. ठीक आहे. हम्म. इथं हे पहिलं आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे. हम्म. ठीक आहे. अशा प्रकारे ही तुमची कुंडली अँटी क्लॉकवाईज मूव्ह होते आणि हम्म. आपल्या जो 12 हम्म. घर असतात. हम्म. तर आता तुम्हाला बघायचं आहे की तुमचा चंद्रमा कोणत्या घरामध्ये नाही बसला, कोणत्या राशीमध्ये, कोणत्या नंबरच्या राशीमध्ये बसलाय, ओके. तेवढं बघायचं आहे. हम्म. आता तुम्हाला इथं होऊ शकतं की इथं 8 नंबर लिहिलाय तर माझं आहे ना हे 8वं घर आहे. तुम्हाला हे हम्म. कन्फ्युजन होऊ शकतं. हो. बट हे 8वं घर नाही आहे. हम्म. हे फक्त नंबर आहे. जसं तुमच्या घराचं नाव असतं. हो. ठीक आहे. जसं आता तुम्ही ना पाटील हाऊस असं हा, लिहिता, हा. कोळेकर हाऊस असं लिहिता, तर बरोबर. ते तुमचं नाव आहे, तो नाव आहे. नंबर आहे ना, तो हम्म. तुमचं आयडेंटिटी आहे की या घरामध्ये कोणते व्यक्ती राहतात, व्यक्ती याचा राहतात. मालक कोण आहे. हम्म. तर बेसिकली या घराचा मालक आहे ना 8 नंबरचा राशी. आता 8 नंबर म्हणजे कोणाचा आहे याच्यासाठी मी अजून एक चार्ट इथं मेन्शन केला आहे. अच्छा. तर तुम्ही हे बघू शकता. हम्म. तर बेसिकली इथं आहे ना 8 नंबर जो नंबर आहे ना तो स्कॉर्पिओ राशीचा आहे. हम्म. त्याचा मालक जो आहे तो मार्स आहे, मंगळ आहे. ओके. ठीक आहे. हम्म. तर मग आता प्रत्येक राशीचा एक मालक असतो हम्म. आणि प्रत्येक राशीला एक आहे ना त्याचं नाव असतं आणि त्याची मालक असतात. बरोबर. तुम्हाला फक्त बघायचं की तुमचा जो चंद्रमा आहे ठीक आहे तो कोणत्या नंबरच्या राशीमध्ये बसलेला आहे. ओके. जर 2 नंबरमध्ये असेल तर टॉरस आहे, वृषभ आहे. हम्म. 4 नंबर असेल तर कर्क आहे. हम्म. ना तो म्हणजे चंद्रमा तुमचा मालक आहे. तो फक्त तुम्हाला बघून घ्यायचा की तुमची राशी कोणती आहे. आता म्हणजे चंद्रमा राशीच्या नंबर प्रमाणे हां. बघावं. तो कोणत्याही हाऊसमध्ये असू शकतो. ठीक आता जसं मी एक्झाम्पलला इथे जी कुंडली लावली आहे ना तिथे बघा तुम्ही होऊ शकतं तुम्ही मराठीमधली कुंडली यूज करत असेल हो. ना तर चंद्रमा असं लिहिलं असेल, चंद्र लिहिलं असेल, हम्म. नाही तर नुसतं च लिहिलं असेल. हो. ठीक आहे. आणि इंग्लिश जर कुंडली वापरत असाल हम्म. तर तिथं आहे ना एमओ लिहिलं असेल, ओके. एमओ करून असं लिहिलं असेल, मून. मून. ठीक आहे. तुम्हाला फक्त तुमचं मून बघायचं की कुठे आहे नेमकं, कोणत्या नंबरच्या राशीमध्ये आहे. अच्छा. त्यामुळे तुम्हाला कळेल की नेमकी तुमची चंद्र राशी कोणती आहे. हम्म. ठीक आहे. त्याच्यासाठी एक स्क्रीनवरती चार्ट दिसतो तो बघू शकता. चालेल. ठीक आहे. हो. तर कोणत्या राशींना 2026 हे वर्ष त्रासदायक जाणार आहे? ओके. तर आहे ना सगळ्यात पहिले 3 राशी ज्या आहेत ना त्यांना थोडंसं डिफिकल्ट जाणार आहे 2026. हम्म. एक आहे सिंग राशी, धनु राशी आणि मीन राशी. ओके. एक राशीची तर 7.5 चालू आहे आणि दुसरीची ढय्या चालू आहे. मीन हम्म. राशीची 7.5 चालू आहे हम्म. आणि सिंग आणि धनु राशीची ढय्या चालू आहे. हम्म. आणि जेव्हा शनी पिक्चरमध्ये येतो ना तर तुम्हाला तो इझिली नाही शिकवत. हम्म. कोणत्या पण गोष्टी शिकवायला लागतो ना तो त्यांना शिकवण्याची स्टाईल वेगळी असते. ते बरोबर. प्रिन्सिपल आठवतात ना ते छडी घेऊनच शिकवायचे आणि शनीचं असं नसतं की ना अरे बेटा कर, हम्म. असं नाहीये. हम्म. तर ते छडी हातात घेऊनच शिकवतात. ते रिअलाइज पण करतात. इव्हन ते कमेंट करून पण सांगतील की त्यांच्या लाईफमध्ये आता त्यांच्या आजूबाजूला जे लोक आहेत ना ते त्यांना धोका देतात. त्यांना असं वाटते की माझे एवढा चांगला मित्र आहे, माझे एवढे चांगले रिलेटिव्ह आहेत जे पण आहेत त्यांना त्यांच्या पाठीमागे त्यांना धोका देतात. इव्हन त्यांच्या कामामध्ये चेंजेस होत आहेत आणि त्यांना इतके सगळीकडून प्रॉब्लेम्स येतात. अच्छा. मग त्यांना बेसिकली ना समजतच नाहीये की मला काय होतंय, कुठे होतंय. आणि इव्हन ते पण रिअलाइज करतायत की लाईफमध्ये सगळ्या गोष्टी इझिली नाही मिळत. बरोबर. आणि शनी जेव्हा शिकवतो ना त्या टाइमला ना हम्म. तर सगळ्यांना ना नाणी लक्षात येते की अरे काय होतंय लाईफमध्ये. तर खरंय. शनी त्यांना खूप परेशान करत आहे. आणि हा जो टाइम पिरियड आहे ना ते आता फक्त वेटच करतायत हम्म. की हा टाइम पिरियड कधी निघून जाईल आणि हा म्हणजे मी यातून बाहेर निघेल. आणि यानंतर ते जे बेसिकली ना ते रेडी होत आहेत. त्यांना आहे ना शनी रेडी करतोय 2026-27 नंतर. आणि त्यानंतर ते आता फक्त स्टोरी लिहित आहेत. हम्म. आणि याच्यानंतर मग ते जे रेडी होऊन बाहेर येतील ते शाईन करण्यासाठी असेल. अच्छा. म्हणजे हा. ह्यांचं आता ट्रेनिंग चालू आहे तर. हा ट्रेनिंग चालू आहे. जशी आर्मीची ट्रेनिंग कशी असते तसं शनीला ना तसंच समजा तुम्ही आर्मीची ट्रेनिंग चालू आहे यांची. खरंय. तर मग या प्रकारे त्यांना आता बेसिकली शनी शिकवत आहे. तर शनीची शिकवण्यामध्ये ना त्यांची वेगळी स्टाईल असते. यानंतर जे आहे ना तिन्ही पण राशीचे जे लोक आहेत ना ते विनम्र होतील. त्यांना कळेल की लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आले, त्रास झाल्यानंतर कसं होतं. आणि मग ते त्यांना जेव्हा कोणी प्रॉब्लेममध्ये असेल ना त्या टाइमला त्यांना समजतं. मग ते ना ते समजायला लागतं. कारण काय होतं ना ते रिलेट करू शकतात. हा ते रिलेट करतात. आणि प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये असा टाइम असतो ना ते समजा अपुनिश भगवान आहे. ते असा टाइम येतो ना मग शनी त्यांना दाखवते अच्छा भगवान आहे ठीक आहे बेटा मी दाखवतो तुला. ते मग आता तुम्ही लाईन पे आणा वगैरे. ते लाईनवर घेऊन येण्यासाठी शनी फक्त लाईनवर घेऊन येतो तुम्हाला. कारण की जे सिंग राशीवाले लोक असतात ना ते थोडे इगोइस्टिक असतात आणि त्यांना असा ॲटिट्यूड असतोच. आपण पुढे त्यांच्याबद्दल डिस्कस करू त्या टाइमला मी सांगेलच. हो. मग त्यांना तो इगो डाऊन करण्यासाठी ना शनीला पिक्चरमध्ये यावंच लागतं. ओके. ते म्हणतात ना की ज्या टाइमला तुम्हाला इगो यायला लागतो ना फक्त शनीचा टाइम येऊ द्या मग तुम्हाला कळेल बेसिकली शनी नेमकं काय करायला लावतं तुम्ही. बरोबर. तर आता आपण 2026 हे वर्ष प्रत्येक राशीनुसार सर्वांना कसे जाईल हे पाहू. तर सुरुवात आपण मेष राशीपासून करू. तर मेष राशीसाठी 2026 हे वर्ष कसे असणार आहे?
मेष राशीबद्दल आहे ना आपण थोडेसे ना नेचर त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. चालेल. मेष राशी ही मंगळची राशी आहे. हम्म. आहे ना, मंगळची फेवरेट राशी असं म्हणू शकतो. तर ते रुथलेस आहेत. हम्म. आर्मी जनरलना तुम्ही विचार करा, ते कसे हम्म. असतात, त्यांना फक्त काम द्या तुम्ही, हो. मग ते काम फिनिश करूनच दम घेतात. हम्म. त्यांना असं तुम्ही असं म्हणू शकत नाही की तुम्ही त्यांच्या डोक्यावरती बसून काम नाही करू घेऊ शकत. तुम्हाला त्यांना असं म्हणा, तुम्ही फक्त त्यांना काम द्या, ते पूर्ण करतील, हम्म. असा त्यांचा ॲटिट्यूड असतो. त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज असतात, ते फिअरलेस असतात, त्यांना कोणाची ते असे घाबरून नाही जात. आणि त्यांना असं ग्रे एरिया बिलकुल आवडत नाही. ओके. तुला जर माझ्यासोबत राहायचंय, तुला काम करायचंय तर कर, नाही तर निघ इथून, अशा टाईपचा त्यांचा ॲटिट्यूड असतो. ते असं कोणाला ऐकून घेऊ शकत नाही आणि ते कोणाच्या हाताखाली काम पण नाही करू शकत. ओके. त्यांना नियम आणि कायदे खूप आवडतात. नियमाने पंक्च्युअलिटी फॉलो करतात. त्यांना पाहिजे हे काम करायचंय तर करायचंय. मग हे व्यक्ती सहसा बिझनेसच करत असणार, कारण कुणाच्या अंडर यांना काम करायला आवडत नाही. तर मग हे जॉब करणं म्हणजे अवघडच आहे. इव्हन ते जॉब जरी करत असतील ना तरी हां. बॉस त्यांना विचारून काम करतो. अच्छा, ओके. हे सांग ना, हे करायचं का? हे असे तुम्ही बऱ्याचशा प्रोजेक्टमध्ये बघितलं असेल ना, मॅनेजर कोणी वेगळा असतो आणि हो. पण ते ना ते एम्प्लॉईला विचारतात, बरोबर कारण की आहे. त्यांना माहिती ना लीड कसं करायचं ते. मग ते त्या टाइमला ते बरोबर लीड करतात आणि यांचा ॲटिट्यूड नेहमी असतो की अरे करायचंय म्हणजे करायचंय, बस असं आहे. आणि त्यांना फक्त म्हटलं ना तुम्ही हे काम करून घ्या, ते कम्प्लीट करूनच देतात. आणि ओके. त्यांच्याकडे पेशन्स बिलकुल नसतात. त्यांना करायचंय, फक्त करायचंय. असं पेशन्स काय असतं त्यांना माहीतच नाहीये. त्यांना कोणती गोष्ट तुम्ही म्हणा ते पटकन करायला रेडी राहतात. म्हणजे एकदा Energetic काम असतात. हाती घेतलं की ते कधी एकदा संपवतो हां. आणि मोकळं होतो, असं मोकळं होतो त्यांचं असं. नेचर हां, असतं. त्यांचं नेचर असतं. त्यांच्याकडून कोणती गोष्ट अशी ही राहत नाही की अरे तुला काम दिलं ते पेंडिंग आहे. आणि त्यांना लिमिटलेस मशीन पण असं म्हणू शकतो आपण. ते काम करू शकतात, एक्स्ट्रा आवर्स पण काम करू शकतात. रोबोट. रोबोट म्हणजे त्यांना बेसिकली काम करण्याची खूप घाई असते, कम्प्लीट करण्याची घाई असते. ओके. रोबोट पण नाही म्हणू शकत, पण ते एनर्जेटिक असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी असते की मला करायचं, चला मी करतो. काय करायचंय, मला काम देत आहे, चला मी कम्प्लीट करतो. ओके. आणि त्यांना फक्त पुढे आता 4 लोक असतील, मग आता ते विचार करतात तू कर तू कर तू कर, पण हे म्हणतात काय करायचंय, हे करायचंय, चला मी करतो. ते लीड करतात. त्यांना लीड करायचं त्यांचा ॲटिट्यूड असतो. ते लीड करायला ना असे घाबरत नाही. तर मग तशा फिअरलेस ॲटिट्यूड आहे ना त्यांचा. आणि 2026 यांच्यासाठी फंटॅस्टिक इयर राहणार आहे. अरे वा. 2026 मेष राशीवाल्या लोकांसाठी उन्नतीचे आहे. तर त्यांना बेसिकली फक्त घराच्या बाहेर निघायचे आणि काम करायचंय. त्यांच्यासाठी भरपूर अपॉर्च्युनिटीज असतील करिअरमध्ये, त्यांच्या फायनान्शियलमध्ये इन्क्रीज करण्यासाठी. त्यांच्या जे पण त्या विचार करतील ना, ज्या गोष्टी मला अचीव्ह करायच्या, न्यू बिझनेस चालू करायचा असेल त्याच्यासाठी, गव्हर्नमेंट जॉबसाठी तयारी करणार असतील तर त्याच्यासाठी, फॉरेन सेटलमेंट पाहिजे तर त्याच्यासाठी पण त्यांना ऑप्शन मिळणार अरे आहे. वा. बट फॉरेन सेटलमेंट करण्यास इतकं इझी राहणार नाही त्यांना. 2-3 वेळा तर त्यांचा विजा कॅन्सल होईल, कारण की शनी त्यांच्या 12व्या घरामध्ये बसलाय ना, तर थोडे प्रॉब्लेम क्रिएट करेल. बट ते नक्की जातील. त्यांना अशा भरपूर अपॉर्च्युनिटी मिळतील जेणेकरून त्यांच्या करिअरमध्ये भरपूर ऑप्शन मिळतील. आणि ज्युपिटर यांच्या 4th हाऊसमध्ये बसलाय. जर ते 1 BHK मध्ये राहत असतील तर ते 2 BHK मध्ये राहणार आहेत. तर त्यांना लक्झरी प्रॉपर्टीचे योग बनत आहेत. त्यांना असा विचार करत असतील की बऱ्याच दिवसापासून की मला प्रॉपर्टी खरेदी करायची आहे, मला हे करायचं आहे, मला कार खरेदी करायची आहे. तर मग आता तुमच्यासाठी हे वर्ष आहे ज्या टाइमला तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करताल, तुमच्या घराचं एक्सपान्शन होणार आहे, लक्झरी आयटम घरामध्ये येणार आहे, तर तुमचा खर्च पण भरपूर होणार आहे. फायनान्शियली हे इयर मस्त राहील तुमच्यासाठी. बेसिकली तुमची 7.5 चालू आहे ना, 2025 मध्ये शनी आहे ना पायसेस राशीमध्ये आला ना, तर त्यांच्या फर्स्ट फेज चालू आहे. आणि जेव्हा शनीची 7.5 चालते ना, तर बऱ्याचशा लोकांना ना खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतात. फक्त कधी जर तुम्ही न्यूनेससाठी रेडी असाल, कारण की शनी जो आहे ना तो चेंजचा प्लॅनेट आहे आणि तुम्ही चेंजसाठी रेडी राहणार नाही ना, तर मग शनी हा तुम्हाला परेशान करेल, तुम्हाला चांगले रिझल्ट नाही देणार. तर तुम्ही जर रेडी आहात की नाही मला अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी करेल. जर तुम्ही आतापर्यंत विचार करत असाल की मला ना जॉब चेंज करायचा आहे, मला प्रमोशन पाहिजे, तर तुम्ही ज्या गोष्टी करिअरमध्ये विचार करता त्या सगळ्या पॉसिबल आहेत. तुम्हाला सगळ्या चांगला रिझल्ट बघायला मिळतील. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक गोष्ट आहे की तुमच्या 11व्या घरामध्ये राहू बसला आहे. तर राहू 11व्या घरामध्ये बसून तुमचे जे विचार आहेत ना ते सगळे खरे करतो. तुम्ही आता रात्री झोपताना ज्या पण विचार करताय ना की मला ह्या गोष्टी पाहिजेत, ज्या पण इमॅजिनेशन करताय ना त्या सगळ्या मॅनिफेस्ट करतायत ना, त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. अच्छा, म्हणजे रिझल्ट पटकन मिळणार. हा, कारण की आता तुम्हाला फक्त मी एकच सजेस्ट करेन, तुम्ही रात्री झोपताना तुम्हाला विचार करा की माझा नेक्स्ट डे कसा जाणार आहे, माझा दिवसभरामध्ये माझा ना कसं कामामध्ये प्रोग्रेस करायचा आहे. तर हे सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही इमॅजिन करताल रात्री झोपण्याच्या आधी, तर त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. आता तुमचा दिवस खराब जात असेल तर तुम्ही बघा रात्री काय विचार करताय आणि काय विचार करून तुम्ही ना झोपी जाताय. म्हणजे सकारात्मक विचारांनी झोपा, जेणेकरून बेसिकली तुम्हाला सकारात्मकच रिझल्ट मिळतील. करेक्ट. आणि यावर्षी तुम्ही ज्या ज्या गोष्टी विचार करतायत ना आणि ज्या इमॅजिन करताय, मॅनिफेस्ट करताय, त्या सगळ्या पॉसिबल आहे तुमच्यासाठी. सर्वच राशींसाठी का? नाही, फक्त मेष राशीवाल्यांसाठी. यावर्षी तुमच्यासाठी मॅनिफेस्टेशन तुमचं चांगलं काम करणार आहे. आणि बाकी लोकांसाठी मी सांगेल काय काय काम करेल, बट यावर्षी तर तुम्हाला बेसिकली 2026 मध्ये तुम्ही फक्त विचार करा तुम्हाला काय काय पाहिजे. ते करिअरमध्ये असेल, फायनान्सेसमध्ये असेल, तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळणं पॉसिबल आहे. बट तुम्हाला हे जर तुम्ही बेबी प्लॅन करत असाल तर थोडेसे
प्रॉब्लेम क्रिएट होईल, कारण ओके. की तुमच्या 5th हाऊसमध्ये केतू आहे, तर तुम्हाला इझिली नाही मिळणार. तर थोडे प्रॉब्लेम मिसकॅरेज होण्याचे वगैरे चान्सेस जास्त वाढतील आणि अभ्यासामध्ये मन पण नाही लागणार. आणि इव्हन लव्ह रोमॅन्समध्ये ज्या पण रिलेशनशिप असतील ना, तुम्ही विचार करताय की मला यावेळेस ना सिंगलमधून मिंगल होईल, तर नाही पॉसिबल. लव्ह अफेअर, ठीक आहे. तर त्यांना तुम्ही असं विचार करत असाल की मला यावर्षी गर्लफ्रेंड मिळणार आहे का नाही मिळणार, यावर्षी पण तुम्ही सिंगल राहणार आहात. जर तुमची गर्लफ्रेंड असेल तर ब्रेकअप होईल, अरे नाही तर बापरे. काहीतरी ताणतणाव राहील. तर मग आता थोडंसं बघा तुम्ही, इव्हन नोव्हेंबरमध्ये जास्त ब्रेकअप्स होतात ना. तर मग आता बघू शकता तुम्ही की इथं ओके. तुमचं रिलेशनशिप स्टेटस कसं आहे. तर या रिलेशनशिपसाठी एवढं चांगलं इयर नाही. मेष राशीसाठी विवाह योग आहे का? मॅरेज होण्याचे चान्सेस आहेत, ठीक अच्छा. आहे. बट सगळ्याच मेष राशीवाल्या लोकांचे मॅरेज नाही होतील, बट योग बनतायत, पॉसिबिलिटीज होती. तर मोस्टली ऑक्टोबर नंतर होईल, चान्सेस होतील अच्छा. मॅरेजचे. प्रत्येकाची वेगळी वेगळी कुंडली असते ना, तर मग प्रत्येकाचे योग पण वेगळे वेगळे असतात. तर तुम्हाला पहिले हे समजणं जरुरी आहे की तुमचा मॅरेजचा हाऊस कोणता आहे. मग लग्न घर कुंडलीमध्ये कसे बघावे हे आम्हाला सांगा. आता कुंडलीमध्ये तुम्हाला कसं कळेल की तुमचा मॅरेजचा हाऊस कोणता आहे. तर जसं हे आपलं पहिलं घर आहे, जसं आपलं हे पहिलं घर आहे, ओके. हे सेकंड हाऊस आहे, इथून अँटी क्लॉकवाईज कुंडली रोटेट होते, बरोबर. ठीक आहे. तर आता हे जे घर आहे ना, ते तुमचं 7th हाऊस आहे आणि 7th हाऊस तुमच्या मॅरेजचं घर असते. बरं. तर या घरामध्ये तुम्हाला आता बघायचं बेसिकली, आता तुम्हाला तुमचं लग्न कसं चालेल, की ना लग्न कसं होणार आहे, कधी होणार आहे, तुम्हाला याचा आन्सर या घरामुळेच मिळेल. आणि अच्छा. हे घर जे आहे 7वं घर, ते तुमच्यासाठी, माझ्यासाठी, मोदीजींसाठी, सगळ्यांसाठी सेम राहणार आहे, ओके. ठीक आहे. ते कोणासाठी चेंज नाही होणार की नाही आता माझं हाऊस जरा दुसरा आहे तर बघू शकतो, नाही. तर मॅरेजचा हाऊस फिक्स आहे, ठीक आहे. तर याच घरामध्ये तुम्हाला बघायचं की तुमचे मॅरेज होणार कशी आहे, कधी होणार आहे, काय होण्याचे चान्सेस आहेत का, हे सगळं तुम्हाला ना मॅरेज लाईफ कशी राहील, डिवोर्सचे योग आहेत की नाही, हे सगळं तुम्हाला 7th हाऊसमध्येच बघायला मिळेल. म्हणजे ग्रह आणि नंबर फक्त बदलणार, बाकी घर सेमच राहणार. हा, घर सेम राहणार. आता होऊ शकतं ना की कोणाचा इथं 5 नंबर लिहिलेला असेल, 6 नंबर असेल, 8 नंबर असेल, हो. 4 नंबर असेल, तर नंबर ना चेंज होऊ शकतात. होऊ शकतं या घरामध्ये कोणता डिफरंट प्लॅनेट बसलेला असेल, शनी बसलेला असेल, राहू बसलेला असेल, केतू बसलेला असेल, तर सगळ्यांचे ना प्लॅनेट फक्त चेंज होतील, ठीक आहे. आणि प्लॅनेट चेंज होतील, राशी चेंज होईल, पण घर हे फिक्स राहणार आहे, अच्छा. याच्यामध्ये चेंज नाही होणार आहे. तर लग्नामध्ये डिले येण्याचे कारण काय असते? जेव्हा डिले हा वर्ड येतो ना, तेव्हा हो. शनी पिक्चरमध्ये येतो, अच्छा. ठीक आहे. जर आता होऊ शकतं की तुमचा शनी ना या घरामध्ये बसलेला आहे, बरं. 7th हाऊसमध्ये बसलेला आहे. शनी इथं बसला असेल तर मग तुमचे ना मॅरेजला डिले करतो. आता इथे बसला असेल, शनी जर 5th हाऊसमध्ये असेल, ओके. 5th हाऊसमधून याची तिसरी दृष्टी तुमच्या लग्न हाऊसमध्ये जाते. शनी पहिल्या घरामध्ये बसला असेल तर डायरेक्ट शनी 7th हाऊसला बघतो. 10th हाऊसमध्ये असेल तर शनीची 10वी दृष्टी 7th हाऊसमध्ये तुमच्या येते, मग अगेन डिले होतो. तर शनी बेसिकली ना शनीच्या 3 दृष्टी असतात, 3rd असते, 7th असते आणि 10th असते. यापैकी अगर एकही जर दृष्टी तुमच्या मॅरेज हाऊसवर पडत असेल तर तुमच्या मॅरेजमध्ये डिले आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी अजून एक नोटीस केले, जेव्हा तुमचा शनी 9th हाऊसमध्ये बसलेला असेल, कारण की 9th हाऊस जे आहे ना ते रिच्युअल्स आहे आणि आपल्या लग्नामध्ये रिच्युअल्स फॉलो होतात ना, हो. तेव्हा आपण लग्नामध्ये डिले येतो. आता फक्त एवढंच आहे का? नाही, याच्यापेक्षा पण अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. अच्छा. हा, तर अजून एक छोटासा कॉन्सेप्ट सांगते. आता फक्त जरुरी नाही की शनी तुमचा इथंच बसलाय त्याच्यामुळे डिले होत आहे. याच्या व्यतिरिक्त पण अजून थोडेसे कॉम्बिनेशन आहेत. बरं. जर आता मी तर एक्सप्लेन केलं होतं की याच्यामध्ये ना नंबर असू शकतो, इथं कोणता पण नंबर लिहिलेला असेल, होऊ शकतं 5 नंबर आहे, 8 नंबर आहे, 4 नंबर आहे, 3 नंबर आहे, हो. 2 नंबर आहे. तर या प्रकारे कोणताही नंबर असू शकतो. तर तुम्ही विचार, जर तुमच्या इथे ना 5 नंबर लिहिलेला असेल, ठीक आहे, 5 नंबर असेल, 5 नंबर कोणाचा आहे तुम्ही इथे जाऊन बघू शकता. हो. लिओ म्हणजे सनचा आहे, अच्छा. सूर्याचा आहे, सूर्याचा. ठीक आहे. आता जर होऊ शकतं ना, आता तुमचा इथं 5 नंबर लिहिलाय आणि शनी काय केलंय, सूर्यासोबत बसलेला आहे. म्हणजे काय होतंय, तुमच्या 7th हाऊसचा जो मालक आहे त्याच्यासोबत पण बसलाय, त्याच्यामुळे पण डिले होत आहे, अच्छा. ठीक आहे. तो पण पॉसिबल आहे. आणि आता असं नाहीये, बट काय होतंय, शनी इथे बसलेला आहे आणि सूर्य ना इथं बसलेला आहे, तर त्याला डायरेक्टली दृष्टी देतोय. बापरे. होऊ शकतं की सूर्य इथं बसलाय, शनी इथं बसलाय आणि सूर्य इथं बसलाय, 3rd दृष्टी देत आहे असं पण होऊ शकतं. या फेरीना इथं बसला असेल तर 10th दृष्टीने पण देऊ शकतो, त्याच्यामुळे पण मॅरेजमध्ये डिले होतो. तर शनीची दृष्टी जरी गेली, आता शनी त्या 7th हाऊसमध्ये बसला असेल, नाही तर 7th हाऊसच्या मालिकला जरी दृष्टी दिली तरी पण पॉसिबिलिटीज आहे तुम्हाला डिले होण्याचे आहेत. अच्छा. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की शनी जेव्हा पण डिले आहे तर त्या टाइमला तुम्हाला फक्त शनीला बघायचं की शनी नेमकं तुमच्या मॅरेज हाऊसला बघतोय की नाही. आणि याच्या व्यतिरिक्त पण अजून थोडे कॉम्बिनेशन आहेत, बट मोठी हे कॉम्बिनेशन
इम्पॉर्टंट आहे आणि जास्त वर्क करतात. बरं. आता याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला कळते की शनी तर तुम्हाला परेशान करतो आणि जेव्हा शनी डिले करतो ना, तर तुम्हाला ज्युपिटरला पिक्चरमध्ये घेऊन यावं लागतं. हो. कारण की गुरु बचाय तो कौन गिराय म्हणतात ना. तर जेव्हा ज्युपिटरला तुम्ही पिक्चरमध्ये घेऊन येता, म्हणजे बेसिकली काय होतं ना, तुम्हाला ज्युपिटरचे उपाय करायचे, गुरुचे उपाय करायचे. बरं. आणि जेव्हा तुम्ही गुरुचे उपाय करता ना, तेव्हा शनी शांत होता. आता जेव्हा तुम्ही महाभारतामध्ये हम्म. तुम्ही बघितलं, जे आपले पांडव होते ते का जिंकले? हो. कारण की त्यांचे जे गुरु होते ते श्रीकृष्ण श्रीकृष्ण होते. होते. तर गुरु किती इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये ते मॅटर करते ना, की तुमच्यासोबत तुमच्या डोक्यावरती कोणाचा हात आहे. हो. पांडवांच्या डोक्यावरती श्रीकृष्णांचा हात होता. भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासोबत होते म्हणून ते जिंकले. हो. तर मग ते इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला गुरुचा साथ मिळाला, गुरुची दृष्टी जरी मिळाली, आता या केसमध्ये होऊ शकतं की आता इथं शनी आणि ना सूर्य बसलेत, लेट सपोज, या फिर शनीच बसलेले आहेत आणि इथं ज्युपिटर बसलेत आणि ज्युपिटरने याला दृष्टी केली, तर मग तुमची मॅरेज होऊ शकते की तुमची मॅरेज ना 32 पर्यंत होऊन जाईल. म्हणजे जास्त शनी परेशान नाही करणार. आणि जर ज्युपिटरची दृष्टी येत नसेल तर 40 क्रॉस करेलच, 40-45, त्याच्यानंतर लग्नाचे चान्सेस आहेत. म्हणजे 40-45 वयानंतर लग्न हा. होणार. तर आणि ज्युपिटरची जी दृष्टी असते ना, ती 5वी, 9वी आणि 7वी असते. तर या 3 दृष्टीमुळे जर शनीला बघत असतील, नाहीतर मॅरेजचा हाऊसचा जो मालिक आहे त्याला जरी बघत असतील, जर मी आता ऑलरेडी एक्सप्लेन केला, लेट सपोज आहे ना, आता इथे जे ना 4 नंबर लिहिलेला आहे, चंद्रमाचा नंबर आहे, ठीक आहे, आणि चंद्र आणि इथं काय होतंय, मून आणि शनी सोबत बसले, बट ज्युपिटर इथं बसून त्यांना बघत असेल तरी पण मॅरेजचे चान्सेस होतील. कारण की चंद्रमाने काय केलं, चंद्रमाला ना दृष्टी देत आहेत गुरु, त्याच्यामुळे मॅरेजचे चान्सेस आहे ना वाढतात. आणि म्हणजे तुम्हाला 40 नाही क्रॉस करायला लावणार, पण 32-33 पर्यंत तुमचं लग्न होऊन जाईल. आता हे तर झाला नॉर्मल शनी. याच्या व्यतिरिक्त जो शनी तुमचा वक्री असेल, वक्री म्हणजे उलट्या खोपडीवाला माणूस असं समजा. मग ज्या टाइमला वक्री असेल ना, तर त्या टाइमला काय होतं, मग शनी तर म्हणतो आता तर बेटा मी तुझं लग्नच होऊ देत नाही, मग तू तर परेशान आहे, मग तू रडत बस, काही कर. मग त्या टाइमला त्याच्याकडे मोर पॉवर आहे. म्हणजे असं समजा उलट्या खोपडीचा माणूस म्हणजे काय, त्याच्याकडे खूप पॉवर आहे. मग शनी आणि वक्री कसं ओळखायचं, इथं शनी असं लिहिलं असेल, त्याच्यावरती आर लिहिलं असेल, नाहीतर असं स्टार लिहिलेलं असेल, त्याने समजेल की माझा शनी खूप पॉवरफुल आहे. आणि म्हणजे उग्र स्वरूपात. हा, उग्र, त्याला तसं म्हणतात. वक्री असं म्हणतात, रेट्रोगेट प्लॅनेट. मग शनी वक्री असेल ना, रेट्रोगेट असेल ना, तर मग तुम्हाला खूप परेशान करेल. मग त्या टाइमला तुम्हाला ज्युपिटरला अजून स्ट्रेंथ द्यावं लागेल. मग ज्युपिटरची स्ट्रेंथ किती आहे, आता 2 व्यक्ती लढाई करत आहे, तर तुमच्याकडे पॉवरच नाही आणि माझ्याकडे खूप आहे, तर मग मी डॉमिनेट करेल ना. तर मग त्याच्यामुळे त्या टाइमला आपण काय करतो, ज्युपिटरला स्ट्रेंथ देतो. त्या अशा प्रकारे तर तुम्हाला ज्युपिटरला स्ट्रॉंग करावे लागेल. मग त्या टाइमला तुमचे लग्नाचे योग बनतात. मग गुरुबळ वाढवण्यासाठी काही उपाय आहेत का? हां, उपाय तर आहेत, बट आता तुम्हाला त्याच्यासाठी स्पेसिफिकली ना कुंडली बघावी लागेल. प्रत्येकाची कुंडली वेगळी असते. तर ज्युपिटर मारक आहे की नाही ते चेक करावं लागेल. ज्युपिटरची स्ट्रेंथ किती आहे, तर त्यांना डोनेशन करावं लागतील, मंत्रजापनी काम करेल, त्या स्टोन घालता येईल का, पूजा करावी लागेल का, तर ते बघणं जरुरी आहे. तर प्रत्येकासाठी वेगळे वेगळे स्पेसिफिक उपाय, त्यांचे स्पेसिफिक उपाय होतील त्यांच्या कुंडलीनुसार. मग त्या हिशोबाने मग असे जनरल रेमेडी तर आपण म्हणतो की केळीच्या पानाची पूजा करा, केळीच्या झाडाची पूजा करा, थर्सडेला आहे ना फास्टिंग करा, हे तर जनरल उपाय आहेत. याच्या व्यतिरिक्त पण आपण स्पेसिफिक उपाय देऊ शकतो. बरोबर. आता पुढच्या राशीकडे वळूया, ती म्हणजे वृषभ. तर वृषभ राशीसाठी 2026 हे वर्ष कसे असणार आहे? वृषभ राशी जी आहे ना, ती अर्थ एलिमेंटची राशी आहे ना, स्टेबल राशी आहे आणि यांची जी रिलेशनशिप आहेत ना ती टिकत नाहीत. आता हे जे आहेत ना ते गंभीर स्वभावाचे असतात. मग त्यांना असं वाटतं की शो ऑफ करायला आवडत नाही, असं बाहेर ना हात पकडून फिरायला नाही आवडत, बट तुम्हाला नाही आवडत, बट समोरच्या व्यक्तीला तर आवडतं ना, मग त्याला आवडतं ना, मग त्याच्यामुळे ह्यांच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात. त्यांना असं वाटतं की मला एकांतात राहायचंय, आपल्याला शो ऑफ करायला नाही आवडत, मी एका रूम मध्ये बसून क्वालिटी टाइम स्पेंड केला पाहिजे, मला असं बोलायला चांगलं वाटतं. आणि जास्त आहे ना सिरियसली ना असं सिरियस कन्व्हर्सेशन करण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. ते काही लोक असतात ना इंस्टाग्रामला फोटो टाकायचा, फिरायचं हातात हात घालून, मग यांना या सगळ्या गोष्टी नाही आवडत, शो ऑफ बिलकुल आवडत नाही. मग पण मी म्हटलं ना, जसं यांना नाही आवडत बट समोरच्या पार्टीला तर आवडतं ना, त्याच्यामुळे यांच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात. ते ना अशी गंभीर स्वभावाचे असतात. मितभाषी असतात का? असं म्हणू शकतात. ते कट टू कट बोलण्यामध्ये बिलीव्ह करतात. ते गंभीर स्वभावाचे असतात. त्यांना असं ना हवाबाजी करायला नाही आवडत. त्यांना असं जास्त ना वायफळ बोलणं बिलकुल आवडत नाही. जिथं इम्पॉर्टंट आहे त्या टाइमला बोलतील. इव्हन ते अग्रेसिव्ह पण नसतात. त्यांना जर असं तुम्ही त्यांच्याशी भांडणं करायला लागला ना तर ते शांत होतात. आता मी जर आहे ना वृषभ राशीची आहे आणि तुम्ही माझ्याशी भांडणं करताय तर मी एकदम सायलेंट होऊन जाईल आणि
म्हणजे सायलेंट किलर हा असतात सायलेंट किलर असतात ओके. आणि सायलेंट ट्रीटमेंट देण्यामध्ये ते आणि मकर राशीवाले एकदम एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये. त्यांना बरोबर. बेसिकली ना असं होतं ना, आता बेसिकली जेव्हा काय होतं ना, आपण भांडणं करतो तर आपल्याला वाटतं की समोरच्या व्यक्ती रिस्पॉन्ड करतो, हो ना. बट तुम्ही बोलतच नाहीये. OMG, ते तर खूपच परेशान म्हणजे असतं. शांत बसूनच समोरच्याला हां, मारून टाकायचं. टाकण्यासारखं इतकं त्रास होतो ना, अरे मी एवढं हो. बोलते तू काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर कसं होतं, मग प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतो. तर बेसिकली यांना ना असं भांडणं करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. त्यांना असं शांततेत काम करायला आवडतं. ते ओके. असं रिस्पॉन्ड नाही करत. वृषभ राशी जी आहे ना, ती विनसची राशी आहे. ओके. तर यांना ना ते ना चांगलं राहायला, ते ना टिपटॉप राहायला आवडतं. हां. इव्हन ते फ्रेंड्स पण असे बनवतात ना, त्यांचं स्टेटस चांगलं असलं पाहिजे. बरं. त्यांना ना असं वाटतं की तुम्ही जर कशी ग्रूम्ड आहात ते इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. तुम्ही कसे दिसता हे मॅटर नाही करत. बरं. बट तुम्ही जर आता ना असंच नॉर्मली हँकी पँकी वेने राहत असताल, चांगले चप्पल वापरत नसाल, कपडे चांगले नसतील यूज करत, तर मग ते तुमच्याशी फ्रेंडशिपही नाही करणार. Entertain इव्हन ते करणार नाही रिलेशनशिप पण तुम्हाला. असेच ठेवतात. ते एंटरटेन नाही करत. त्यांना नाही आवडत असं. त्यांना असं वाटतं इव्हन ते जर सब्जी मार्केटमध्ये जात असतील ना भाजी घेण्यासाठी पण, तरी पण ते चांगले रेडी होऊन जातील. तुम्हाला असं वाटेल की अरे हे कुठे चाललाय. बरोबर. हां, ते असे तुम्हाला काही फ्रेंड्स असतात ना, की हो. कुठे चहा प्यायला जरी जायचं ना, एकदम रेडी होऊन व्यवस्थित जायचं. आवरून जाणार. हां, त्यांना बिलकुल आवडत नाही. आणि ती शुक्राची राशी आहे ना, त्याच्यामुळे त्यांना बेसिकली कळतं की मला कसं राहायचंय आणि बरोबर. त्या हिशोबाने ते राहतात. आणि त्यांना लक्झरी आयटम पण खूप आवडतात. ते लक्झरीची राशी आहे. त्यांना माहिती आहे कुठं किती बोलायचं. तर तुम्ही म्हटलं ना, ते वायफळ बोलत नाही. हो. ते त्यांना बोलणं कसं असतं की मला आता आणि त्यांचं कम्युनिकेशन चांगलं असतं आणि ते त्यांच्याकडे बिझनेस स्किल पण चांगले असतात. ओके. त्यांचं फायनान्शियल नॉलेज चांगलं असतं. कारण की वृषभ आहे ना, विनसची राशी आहे ना, शुक्रची राशी आहे. तर त्यांना माहिती आहे आणि शुक्र तुमचा स्टेटस डिफाईन करतो. ओके. तर तुम्ही लाईफमध्ये कोणत्या स्टेटसला आहात आणि तुम्ही कसे आहात ते तुम्हाला शुक्र डिसाईड करता. जर तुम्ही तुमचं स्टेटस आहे ना, तुम्हाला व्हॅल्यू देत असताल, तर तुमचं आहे ना शुक्र चांगला आहे, तुम्हाला चांगले रिझल्ट देतो. तर 2026 वर्ष यांच्यासाठी कसे असणार? वृषभ राशीसाठी आहे ना, हे भरभराटीचं वर्ष असणार आहे. या वर्षी त्यांना जेवढा त्या विचार करतील ना, तेवढे लाईफमध्ये चेंजेस होणार आहे. त्यांना भरपूर अपॉर्च्युनिटी मिळतील करिअरमध्ये आणि यांचा एक ॲटिट्यूड येणार आहे त्यांना. त्यांच्या कामामध्ये एक वेगळा ॲटिट्यूड त्यांना येईल. आता ते जर सिंगर असतील तर त्यांना वाटेल की अरे मी तर भारी आहे, माझ्यासारखं कोणी नाही. आणि कधी कधी तो ॲटिट्यूड इम्पॉर्टंट पण आहे. जेव्हा तुम्ही आता जर तुम्ही टॉपचे सिंगर आहात, डान्सर आहात हो. आणि तुम्हाला तो ॲटिट्यूड आहे की मी तर बेस्ट आहे, तर तो ॲटिट्यूड आणि मी माझी व्हॅल्यू करतो, माझ्या टाइमची व्हॅल्यू आहे. मी जर तुमच्याकडे ना कॉन्सर्टसाठी येत आहे, तुमचं आहे ना शो अटेंड करत आहे, तर माझी व्हॅल्यू असणं जरुरी आहे ना. मी माझा टाइम देत आहे. जेव्हा तुम्ही ती व्हॅल्यू करता ना, त्या टाइमला तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतो. आणि या लोकांना माहित आहे की त्यांना कधी आणि कुठे व्हॅल्यू द्यायची आहे आणि कितपत व्हॅल्यू द्यायची आहे. तर यावर्षी आहे ना, यांच्या 11व्या घरामध्ये शनी येत आहे, तर यांचा ॲटिट्यूड बदललेला असेल. आणि इव्हन त्यांचे जे फ्रेंड सर्कल आहे ना, त्यांची रियालिटी त्यांना कळणार आहे. त्यांना कळेल की कोणता रिअल फ्रेंड आहे आणि कोण आहे ना असं तुक्केबाजी करतो. खरे चेहरे समोर हा येणार. खरे चेहरे येणार. इव्हन रिलेटिव्ह सोबत आहे ना तू मॅम यांची चालू होईल. रिलेटिव्ह जे कळतात ना की मागे पुढे जे भावकी म्हणतात ना, हो. जे तोंडासमोर चांगलं बोलतात, मागे जाऊन समोर एक पाठीमागे एक. हा, त्यांना ती रियालिटी कळणार आहे. यांच्या करिअरमध्ये यांना भरपूर अपॉर्च्युनिटी मिळतील. आणि केतू यांच्या 4th हाऊसमध्ये बसलाय ना, तर केतू यांना घराच्या बाहेर काढेल. केतू बेसिकली यांना घरात नाही टिकू देणार. यांना फॉरेन जाण्याचे चान्सेस पण आहेत. त्यांचं घर चेंज होण्याचे चान्सेस आहेत, ट्रान्सफर होण्याचे चान्सेस आहेत. बरेचसे लोक ट्रान्सफरसाठी वेट करत असतील ना, त्यांना ट्रान्सफर मिळेल यावर्षी. आणि इव्हन 10th हाऊसमध्ये राहू आलाय ना, तर राहू म्हणतात ना, राहू दस में दुनिया बस में. तर यांना भरपूर अपॉर्च्युनिटी राहतील करिअरमध्ये. हे ना असे जुगाडू होतील, नवीन नवीन आयडियावरती काम करतील आणि त्यांना अशा डोक्यामध्ये आयडिया पण येतील. या टाइमला ते म्हणतील की मला काहीतरी डिफरंट करायचंय आणि ते ट्राय करतील. आणि या टाइमला जर बघितलं ना, त्यांचा ज्युपिटर आहे ना 3rd हाऊसमध्ये बसला आणि जेव्हा 3rd हाऊसमध्ये ज्युपिटर येतो ना, तर त्यांच्या सिबलिंगसाठी ते चांगलं इयर राहील. इव्हन फादरसाठी पण चांगलं इयर राहील. फादरला त्यांना करिअरमध्ये अपॉर्च्युनिटीज मिळतील, करिअरमध्ये त्यांना राईज मिळेल, हेल्थ चांगली राहील. आणि इव्हन त्यांचे जे फादर आहेत ना, ते स्पिरिच्युअलिटीला फॉलो करायला चालू करतील. होऊ शकतील ना ते ना कोणत्या तरी रिलिजियस प्लेसला व्हिजिट करतील. तर त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं राहणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर वृषभ राशीवाल्या लोकांनी दुर्गा माताची पूजा केली, दुर्गा चालिसाचा पाठ केला, त्यांना खूप चांगले रिझल्ट बघायला मिळणार आहे. त्यांना बेसिकली करेज मिळेल. इव्हन त्यांचे हार्डवर्क कमी होणार आहेत आणि त्यांचं लक फेवर करणार आहे. म्हणजे कष्ट कमी आणि फळ जास्त मिळणार आहे. हा, कष्ट कमी. जर तुम्ही 100 रुपयाचं काम करताय ना, तर तुम्हाला 1000 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्ही असं इमॅजिन करू शकता. तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. बट आईच्या हेल्थसाठी बिलकुल चांगलं राहणार नाही. आईची हेल्थ खराब राहील, त्यांना शुगर, डायबिटीज सारखे इश्यूज होतील. तर तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे. तर हे थोडा प्रॉब्लेम आहे. आणि यांच्या हेल्थसाठी एवढं काही इश्यू नाही राहणार आहे, ठीकठाक राहील. तर थोडेसे एअर एलिमेंटचे इश्यू जे असतात ना, व्हायरल वगैरे, ते होण्याचे चान्सेस आहे. बाकी सगळं ठीक आहे. ह्यांचं वैवाहिक आयुष्य कसं असणार आहे?
वैवाहिक आयुष्य चांगलंच राहणार आहे. हम्म. एवढं काही नाही. इव्हन यांचे विवाहाचे योग पण बनत आहेत. बर यांच्यासाठी चांगले आहेत, की जर ते विचार करत असतील, की मला आता लग्न करायचं आहे, तर मग ते होण्याचे पॉसिबिलिटीज आहेत. ओके, म्हणजे mostly- 2026 वर्षी लग्न ठरणार ते. हां, लग्न ठरणार आहे. ओके. आणि इव्हन जर कोणी हाऊसवाईफ असेल ना, तर ते हम्म. पण आहे ना बऱ्याचशा न्यू नॉलेजचं आहे ना गेन करण्यासाठी ट्राय करत असतील. हम्म. होऊ शकतं ना, की त्या ना नवीन आहे ना स्किल आपल्या अपग्रेड करतील. हो. त्यांना असं वाटेल, की मी आता बरेच वर्ष आहे ना घरामध्ये काम केलं, आता मला काहीतरी माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय बरोबर. आणि मला नवीन काहीतरी शिकायचंय. आणि ते हम्म. स्पिरिच्युअलिटी रिलेटेड नाही तर ते अकल्टच्या फील्डमध्ये पण येऊ शकतील. मग कोणी पण येऊ शकतं का अकल्ट फील्ड मध्ये? हां, कोणी पण करू शकतं. ज्यांची इच्छा आहे, ज्यांची इंट्युशन आहे, ज्यांना मनातून येत आहे ना, की मला आता करायची इच्छा होत आहे, मग ते व्यक्ती करू शकते. मग फरक नाही पडत तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे, तुमच्या चार्टमध्ये काय कॉम्बिनेशन आहे. अच्छा. जेव्हा तुमच्या चार्टमध्ये कॉम्बिनेशन आहे, तेव्हाच तुमच्या डोक्यामध्ये हे येते ना. तसं बघितलं तर आयुष्यामध्ये करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत. वाय ॲस्ट्रोलॉजी बरोबर. ना, काहीतरी कॉम्बिनेशन असेल ना, ते हो. ॲस्ट्रोलॉजी तुम्हाला अट्रॅक्ट करते. तर कोणी पण करू शकतं. इव्हन माझ्याकडे बरेचसे असे स्टुडंट आहेत ना, ज्या हाऊसवाईफ आहेत आणि त्यांनी त्यांचं आता करिअर स्टार्ट केलंय. अरे वा. ऑलमोस्ट ना 40च्या एजमध्ये, 50च्या एजमध्ये. इव्हन अच्छा. एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर पण आहेत, जे ऑलमोस्ट आहे ना त्यांचं आय थिंक आता 72 एज आहे. त्यांनी आता ॲस्ट्रोलॉजी शिकून ते प्रॅक्टिस करायला चालू केलं. बापरे. असे पण आहेत. होऊ शकतं. रिटायरमेंट प्लॅन असू शकतो. फक्त तुम्हाला इच्छा आहे ना, मग फरक नाही पडत. आणि बरेचसे लोक आता माझ्याकडे बरेचसे लोक येतात ना, ते कॉल करून सांगतात, आम्हाला या ॲस्ट्रोलॉजरनी सांगितलं की तुम्ही ॲस्ट्रोलॉजी नाही करू शकत. तर ॲस्ट्रोलॉजी प्रत्येक व्यक्ती करू शकतो. ओके. ठीक आहे. बट आता तुम्ही त्यात किती सक्सेसफुल आहात ना, हे तुम्हाला तुमची कुंडली सांगेल. बट करण्यासाठी, शिकण्यासाठी बरेचसे ऑप्शन आहे. जसे मी इंजिनिअरिंग केली, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केली, बट त्याच्यामध्ये जॉब नाही केला. मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये ना जॉब केला. तर मग आता मी ते शिक्षण तर इलेक्ट्रॉनिकमध्ये घेतलं ना, हो ना. तर जरुरी नाही आहे की मी जे शिक्षण घेतले तेच काम करावं. हो. ठीक आहे. तर तुम्ही करू शकता. तुमची इच्छा आहे, इंट्युशन येत आहे, की माझं मन आहे, तर तुम्ही करू शकता. आणि प्रोफेशनलही करू शकता. तर आता पुढच्या राशीकडे वळूया, ती म्हणजे मिथुन रास. तर मिथुन राशीसाठी 2026 हे वर्ष कसे असेल? त्याआधी आपण ना हे जाणून घेऊ की मिथुन राशीवाले लोक कसे असतात. बर. मिथुन राशीवाले लोकांना मी हवाबाज म्हणते. शो ऑफ करणारे. शो ऑफ नाही म्हणतात ते ना, बेसिकली ते त्यांना ना प्रत्येक गोष्टी नवीन नवीन करायला आवडतात. आणि ते ना वाणीचे धनी आहेत. त्यांना माहिती आहे कसं कुठे कोणाला आहे ना बोलायचं. जर ते म्हणतात ना, ते टकल्या माणसाला पण आहे ना कंगवा विकून येते, ते अशा टाईपचं त्यांचं आहे ना माइंडसेट आहे. त्यांना Okay. माहिती कसं बोलायचं. इव्हन त्यांचं जे ते मजेदार असतात, त्यांना आहे ना मजाक मस्ती करायला खूप आवडते. मस्तीखोर असं. खूप असतात असे. तुम्ही बघितलं असेल ना, शाळेमध्ये असे स्टुडंट असायचे की जे ना सगळ्यांचे फेवरेट असायचे, टीचर्सचे पण फेवरेट असायचे. आणि मिथुन राशीवाल्या लोकांना ना सगळ्यांना ना बोलायला खूप आवडतं, यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला पण खूप आवडतं. यांना खूप म्हणजे यांना मजाक मस्ती करायला पण जास्त आवडते ना, यांचा स्वभावच तसा असतो. इव्हन जर आपण त्यांना बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की अरे हा तर बेवकूफ आहे, ह्याच्याकडे नॉलेज नाही. बट नाही, ॲट द सेम टाइम दे आर इंटेलिजंट. त्यांच्याकडे नॉलेज खूप असतं, पण ते दाखवून देत नाहीत. त्यांना जिथं काम असतं ना ते बरोबर करतात. मर्क्युरी काय बुद्धी आहे, इंटेलेक्ट आहे, तर त्यांचं डोकं खूप शार्प असतं. त्यांना माहिती आहे कुठं कसं बोलायचं, काय आपलं काम कसं काढून घ्यायचं. ते त्यांचं माइंड आहे त्याप्रमाणे ना शार्प चालतं. त्यांना बेसिकली त्या टाइमला त्यांचं डोकं पण चांगलं चालायला लागतं. बरोबर. या व्यतिरिक्त जर आपण ना मिथुन राशीवाले जे लोक आहेत ना, ती एअर एलिमेंटची राशी आहे, तर ते ना न्यू अडॉप्ट करण्यामध्ये इझिली अडॉप्ट करतात. Okay. त्यांच्यामध्ये ते त्यांचं किती जरी मोठे झाले ना, त्यांचं लहान पण जात नाही. ते लहान म्हणतात ना, लहान जे लेकरं असतात ना, जे लहान बाळ असतात ते इझिली शिकतात. तर हे कोणत्याही वयामध्ये इझिली कोणत्याही गोष्टी शिकू शकतात, अडॉप्ट करू शकतात, इझिली चेंज करतात आणि मूव्ह ऑन पण इझिली करतात. एक मिथुन राशीवाले लोक आहेत आणि एक ॲक्वेरियस इन राशी आहे, कुंभ राशीवाले लोक इझिली मूव्ह ऑन करतात. समजा नात्यांमध्ये पण फसवणूक झाली तर लगेच मूव्ह ऑन करतात का? हा, त्यांना ते कोणत्या गोष्टीला असं ग्रज घेऊन नाही बसत. ते पुढे जायला हे बघतात. मिथुन राशी जी आहे ती मर्क्युरीची राशी आहे, तर यांना एका ठिकाणी राहायला बिलकुल आवडत नाही. फास्ट मुव्हिंग राशी आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला आवडतं. ते इझिली अडॉप्ट करतात, इझिली चेंजेसला आहे ना अडॉप्ट करतात, कोणती पण गोष्ट इझिली शिकू पण शकतात. यांच्यासाठी तर हेच आहे आणि बेस्ट असतात, खूप चांगले ना दिलदार लोक असतात हे. आणि आता 2026 मिथुन राशींसाठी हे वर्ष ना, जर तुम्ही जॉब करत असाल तुमच्यासाठी ना चेंजेस तर राहील, पण बिझनेससाठी एवढं चांगलं राहणार नाहीये. कारण की शनी तुमच्या ना 10th हाऊसमध्ये बसलेला असेल. बर. आणि जेव्हा 10th हाऊसमध्ये शनी येतो ना, तर तुमच्या करिअरमध्ये चेंजेस करायला लावतो. तुम्हाला ना एका ठिकाणी टिकायला ना थोडं प्रॉब्लेम क्रिएट करतो. इव्हन तुम्ही ऑफिस पॉलिटिक्सचे पण शिकार होतात. त्यामुळे तुम्ही काय करताल, जॉब चेंज करताल आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जाताल ना, त्या टाइमला वाटेल अरे यार पहिली वालीच बेटर होती, उगाच इथं आलो. म्हणजे चुकीचा निर्णय घेऊ शकतात. नाही, चुकीचा नाहीये, पण शनी काय करतो ना, इझिली तुम्हाला ऍडजस्ट नाही करू देत ना, परेशान करतो. शनीचं कामच आहे ना तुम्हाला परेशान करणं. तू किती म्हणतात ना, शनी म्हणतो तुला पाहिजे ना कोणती गोष्ट, तू रेडी आहेस का, टेस्ट करतात, मगच कोणती पण गोष्ट देतात. मग त्यांना कसं होतं, स्टार्टिंगला खूप पॉलिटिक्स आहे ना ते शिकार होतात, त्यांना
त्यांचे सिनियर त्यांना सपोर्ट नाही करत, त्यांना असे वाटतं की यार मी उगाच इथं आलो, बरोबर. पहिलेवाली जास्त चांगली होती. बट त्यांना त्या टाइमला ना चेंज नाही करायचं, तिथंच टिकून राहायचंय. मग त्यांना हळूहळू चांगले रिझल्ट बघायला मिळतील. ओके. पण बिझनेससाठी एकदम स्लो डाऊन झालेलं असेल, बिझनेस चांगला राहणार नाहीये, इव्हन मॅरेज पार्टनरशिपमध्ये पण प्रॉब्लेम होतील. जर बिझनेस पार्टनरशिपमध्ये असेल नाही तर नॉर्मल बिझनेसमध्ये पण डिले होईल, यांना फायनान्शियल प्रॉब्लेम राहतील. तुम्हाला असं वाटेल की माझे कामच स्टक आहेत, कोणतंच काम होत नाहीये, डील पण क्रॅक होत नाहीयेत, काही ना काही ते अडथळे यायला लागलेत, प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागले, स्लोनेस खूप यायला लागले. आणि तुम्हाला असं वाटेल यार मी मेहनत तर खूप करतोय, बट मी 100 रुपयेचं मेहनत करतो, 10 रुपीज रिटर्न येतात. अरे बाप. त्या अशा प्रकारे त्यांना ना फील व्हायला लागेल. कारण की शनी यांच्या ना शनीची दृष्टी जाते ना यांच्या मॅरेजच्या हाऊसमध्ये. इव्हन अगर ते मॅरेजसाठी ना ट्राय करत असतील तर त्यांच्या मॅरेजमध्ये पण डिले होणार आहे. अच्छा. मॅरेज होण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. म्हणजे या वर्षी तर पॉसिबल नाही आहे 2026 मध्ये. मग एंडमध्ये थोडे ज्युपिटरचं जेव्हा ट्रान्झिट होईल तर त्या टाइमला थोडे चान्सेस जास्त वाढले जातील. 2026 मध्ये मिथुन राशीवाले लोकांसाठी फायनान्शियली खूप चांगलं राहणार आहे. इव्हन जर ते फॅमिली बिझनेसमध्ये असतील तर त्यांना भरपूर चांगले रिझल्ट बघायला मिळतील. कारण की त्यांच्या सेकंड हाऊसमध्ये यावेळेस ज्युपिटर बसलेला आहे आणि तो एक्झॉल्टेड फॉर्ममध्ये आहे. तर फॅमिलीसोबत जर ते काम करत असतील, गोल्ड रिलेटेड म्हणा, सिल्वर रिलेटेड, ज्वेलरी रिलेटेड काम करत असतील, इव्हन मॅन्युफॅक्चरिंगचे काम करत असतील, CA असतील, इंजिनिअरिंग असतील, तर त्यांना चांगले इम्पोर्ट एक्सपोर्टचं जरी काम करत असतील तरी त्यांना भरपूर चांगले रिझल्ट बघायला मिळतील. त्यांना खूप चांगलं, इव्हन त्यांच्या आहे ना तसं बघितलं ना त्यांचे जे इनलॉज आहे त्यांच्यासाठी पण आहे ना थोडे चांगलंच वर्ष असेल, त्यांना पण चांगले रिझल्ट बघायला मिळतील. जर तुम्ही ट्राय करा, जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जर काम करत असाल, इव्हन तुम्ही जर यावर्षी जर ट्राय करत असाल की मला फॅमिलीसोबत कोणतं काम चालू करायचं आहे, तर स्टार्टिंगला नवीन बिझनेससाठी तर हे वर्ष चांगलं राहणार नाही, थोडे प्रॉब्लेम्स येतील. बट तुम्ही करत राहिला ऑलरेडी करत आहात तर तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. इव्हन तुम्हाला तुमच्या कामामध्ये फक्त फ्रेशनेस घेऊन यायची आहे, न्यूनेस घेऊन यायची, चेंजेस करायचे आहेत. जर तुम्ही टीचिंग फील्डमध्ये आहात तर तुम्ही टीचिंगमध्ये काय नवीन करताल हे तुम्हाला पाहायचं आहे. जर तुम्ही पॉडकास्ट करत आहात तर पॉडकास्टमध्ये तुम्हाला नवीन काय करायचंय, मॅन्युफॅक्चरिंग आहे तर मार्केटमध्ये काय चालू आहे, मार्केटमध्ये कोणता ट्रेंड चालू आहे हे तुम्हाला बघायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे चेंजेस तुमच्या कामामध्ये घेऊन यायला चालू करतात, इव्हन तुम्ही ज्या जॉबमध्ये असतात तुम्ही बघाल की मार्केटमध्ये कोणती टेक्नॉलॉजी आहे, AI चालू आहे, तुम्ही AI शिकेल, नाही तर अशा गोष्टी तुम्ही तुमच्या कामामध्ये जॉबमध्ये घेऊन येताल ना, त्या टाइमला तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. त्या टाइमला शनी म्हणतो की अच्छा चेंजेस करतोय ना, मग मी तुम्हाला चांगले रिझल्ट देतो. कारण की शनी बदलावचा प्लॅनेट आहे, चेंजेस करायला बघतो. जर तुम्ही चेंज करायला रेडी असाल ना तर 2026 तुमच्यासाठी वन ऑफ द बेस्ट इयर राहील. तुम्हाला फायनान्शियली चांगले रिझल्ट बघायला मिळतील, सगळं ठीक राहील. फक्त तुम्हाला ऍक्सेप्ट करायचे, हा मी रेडी आहे करण्यासाठी. इव्हन मिथुन राशीवाल्या लोकांना स्टार्टिंगला वाटेल की यार काहीतरी स्लो चालू आहे, काहीतरी मिसिंग आहे ना, स्लोनेस स्टार्टिंगला फील होते. त्यांच्या हिशोबाने त्यांना असं वाटतंय की अरे स्लोनेस आहे. बट जेव्हा ते बाकीचे लोक त्यांना बघतील ना, त्यांना वाटेल की याचं तर बेस्ट चालू आहे. त्यांना स्वतःला फील होते की स्लोनेस आहे, काम डिले होत आहेत, असं होत आहे. बट ओव्हरऑल हे वर्ष चांगलं इयर राहील त्यांच्यासाठी. अच्छा. आता समजा एखादा व्यक्ती जॉब करत असेल तर तो बिझनेसकडे वळू शकतो का? 2026 मिथुन राशीवाल्या लोकांसाठी जॉबसाठी चांगला आहे, बिझनेससाठी एवढं चांगलं राहणार नाही. बट अगर ते मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये असतील, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कामामध्ये असतील, गोल्ड रिलेटेड काम करत असतील, ज्वेलरी रिलेटेड काम करत असतील, फॅमिलीसोबत बिझनेस असेल तर त्यांना चांगले रिझल्ट बघायला मिळतील. एक्सेप्शन आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काम करत असतील तर चांगले आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट आहे ना बिझनेसमध्ये स्लोनेस येईल. इव्हन आहे ना त्यांचे एम्प्लॉई त्यांना ना धोका देतील. बेसिकली एम्प्लॉई सोबत पटणार नाही, असं वाटेल की यार एम्प्लॉई कामच करत नाहीये आणि सोडून जातील, ऑफिस सोडून जातील. एम्प्लॉईचा थोडा प्रॉब्लेम क्रिएट होईल त्यांचा, तर तिथे प्रॉब्लेम ते फेस करतील. आणि हेल्थ वाईज जर बघितलं ना तर ठीकठाक आहे, फक्त ओरल हेल्थचा थोडा प्रॉब्लेम होईल, टीथमध्ये थोडे प्रॉब्लेम्स आहे ना बघायला मिळतील त्यांना. तिथं थोडंसं काळजी घ्यायचे, बाकी ठीक आहे त्यांच्यासाठी हे वर्ष, एवढे प्रॉब्लेम्स नाही आहेत. अच्छा. आता पुढच्या राशीकडे वळू, ती म्हणजे कर्क. तर कर्क राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो? कर्क राशी जी आहे ना ती चंद्रमाची राशी आहे. चंद्रमा का आहे, मा आहे, इमोशन्स आहे, सेन्सिटिव्ह आहे. चंद्रमा म्हणजे मन आहे. तर हे लोक खूप इमोशनल असतात, सेन्सिटिव्ह असतात. आणि जेव्हा तुम्ही याचं सिंबल जरी बघाल ना तर ते खेकड्याचं सिंबल आहे. आणि खेकडा काय म्हणतात ना, जिथं जातो तिथं आपलं घर बसवतं. तर हे लोक जे आहेत ना जिथं जातील ना तिथं आपलं घर बसवतील. त्यांचं नेचरच असं आहे, ती आपुलकी ना त्यांना जाणवते आणि ते खूप इमोशनली इन्व्हॉल्व्ह होतात कोणत्या पण ना व्यक्तीसोबत. जर ते आता बाकी लोक कसे फ्रेंडशिप करताना ना बऱ्याचशा गोष्टी बघतात, बट या लोकांना इमोशनली एकदा ते इन्व्हॉल्व्ह झाले ना तुमच्यामध्ये, मग त्यांच्या इतकं ना तुमचे चांगले फ्रेंड राहू शकत नाही. ते इमोशनल, फक्त ते इमोशन्स पाहतात व्यक्तीच्या. जर तुम्ही इमोशनली इन्व्हॉल्व आहेत ना, तो तू माझा बेस्ट फ्रेंड. इव्हन ते पार्टनर जरी असतील ना तर त्या त्यांच्या पार्टनरची ना खूप चांगली केअर करतात. ते केअर करतात, ते आईसारखं केअर करतात. तू जेवलास का, तू काय खाल्लं का, ना मेडिसिन खाल्ली का, कुठे आहे, अजून नाही पोहोचला. मी रिलेट करू शकते, कारण माझा पार्टनर देखील कर्क राशीचाच आहे. मग तुम्हाला तर चांगलं माहित असेल. तर बेसिकली ना ते ना
आईसारखं केअर करणं. इतके हम्म. केअरिंग असतात ना, हो. त्यांना बाकी गोष्टीमध्ये जास्त हे नसतं की तू काय करते काय नाही, हम्म. तुझं स्टेटस काय आहे, तू कशी दिसते, हे काही नाही. इमोशनली इन्व्हॉल्वमेंट आहे ना, खरंय. मग त्यांच्यासाठी इमोशन्सच सगळं आहे. हो. आणि इव्हन त्यांच्या इमोशन त्यांची वीकनेस पण आहे आणि स्ट्रेंथ पण आहे. Correct. लोक त्या इमोशनचा फायदा उठवतात ना. हम्म. बघा काय असतं ना, जेव्हा लोकांना असं कळतं की अरे हा व्यक्ती माझ्यावरती खूप प्रेम करतो, हम्म. मला ना माझ्याशिवाय हा राहू शकत नाही, हम्म. आणि मग त्या टाइमला त्यांना वाटतं की मग ते त्यांना ग्रँटेड घ्यायला चालू करतात. अच्छा. हा, मग त्यांना हम्म. कसं होतात ना की आता मग तुम्ही विचार करा ना, तुम्ही दिवस न रात्र त्याच व्यक्तीबद्दल विचार करताय, आणि हे कसं होतं ना, एकदा एखाद्या व्यक्तीसाठी करायला लागतात ना, इतकं करतात ना, तर स्वतःची व्हॅल्यू कमी करायला लागतात. ओ. तर त्यांना असं होतं. आणि मग जेव्हा तुम्हाला म्हटलं ना, आता हे कलियुग आहे, कलियुगमध्ये कसं तुम्ही जर कोणाला जास्त व्हॅल्यू दिली ना, मग त्या टाइमला ते तुम्हाला ग्रँटेड घेतात, मग त्या टाइमला तुम्हाला ते ना एवढा भाव नाही देत, आणि मॅक्सिमम यांच्या मॅरेजमध्ये प्रॉब्लेम येतात. आणि याच्यामुळे ना मग आता कळतं ना की बेसिकली आता अरे समोरचा व्यक्ती मला एवढा भाव देतो, हो. चला आता खूप खूप प्रेम झाला, आता मला ना थोडा ह्याला धोका द्यावा. मग त्यामुळे यांचे सगळ्यात जास्त डिवोर्सचे चान्सेस होतात. बापरे. आणि इमोशनली इतके जास्त ते इन्व्हॉल्व असतात ना, त्यांना खूप असं वाटतं की अरे मी असं काय करू. आणि मॅक्सिमम टाइम ना हे त्यांच्या पार्टनरसाठी खूप चेंज होतात. हम्म. तुम्ही बघाल त्यांच्या नेचरमध्ये हे जसं पार्टनरला आवडतं ना तशाच गोष्टी करायला ट्राय करतात. तुला आवडते ना मी करते, मी तुला आवडते ना मी करतो, अशा टाईपमध्ये. तर ते इमोशनली खूप इन्व्हॉल्व होतात. ओके. आणि इव्हन मी बऱ्याच लोकांना हेच म्हणते, तुम्ही इतकी व्हॅल्यू कोणत्या व्यक्तीला देऊ नका ज्यानेकरून ना समोरचा व्यक्ती तुम्हाला ना ग्रँटेड घ्यायला लागेल, तुमची व्हॅल्यू नाही करणार. तुम्हाला तुमची व्हॅल्यू करणं इम्पॉर्टंट आहे. कधी महादेवांना बघितलंय का माता पार्वतींना ना शक करताना, चला ती कुठे जाती बघूया, हो. हे ना कोणाला भेटतीये, नाही बघत ना, बिकॉज शी नोज द व्हॅल्यू ऑफ हिम. आणि ते महादेव आहेत, देवादिदेव महादेव आहेत. तर माता पार्वतींना ना ह्या गोष्टी करायची गरज नाही. आणि ते इतकं त्यांना माहिती आहे ती मला सोडून कुठेच जाणार नाही, हो ना. कोणाकडेच जाणार नाही. इव्हन महादेवांकडे असं नाहीये की त्यांच्याकडे खूप लक्झरी आहे, प्रॉपर्टी आहे, ना ते तर वैराग्य आहेत ते. हा वैराग्य आहेत ना, तरी माता पार्वती त्यांना सोडून नाही जात. हे इम्पॉर्टंट नाही ना की तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुमचं माइंडसेट काय आहे, तुम्ही किती पॉवरफुल आहात, हे मॅटर करतं. माता लक्ष्मी पण आहे ना विष्णूजींजवळ राहतात. का राहतात की त्यांना माहिती आहे ना त्यांची वर्थ काय आहे, आणि ते पण ती त्यांना सोडून जात पण नाही ना. हो. ते इम्पॉर्टंट आहे तुमची पॉवर किती आहे. आणि जो एखादा व्यक्ती तुम्हाला सोडून जरी जात असेल ना, तर जाऊ द्या, तुम्हाला तुमची व्हॅल्यू करणं जरुरी आहे. नात्यामध्ये रिस्पेक्ट पण तितकाच हा. महत्वाचा आहे. तितकंच इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला सेल्फ वर्थ करणं जरुरी आहे त्या टाइम, कारण की तुम्ही तुमची सेल्फ व्हॅल्यू हीच तुम्हाला कळत नाही. तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त समोरच्या व्यक्तीसाठी करायला लागतात, आणि त्यामुळे तुम्हाला ना सगळ्यात जास्त त्रास होतो. तर तुम्हाला तुमच्या इमोशनला ना बेसिकली मी किती जरी सांगितलं ना, ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही तेच करणार आहे. इमोशनली इन्व्हॉल्वच होणार आहात, इमोशनली त्याने तेवढा टाइम स्पेंड करणारच आहात, आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला ग्रँटेड घेणारच आहे, कारण की हे कलियुग आहे. तर 2026 हे वर्ष कर्क राशीच्या व्यक्तींना कसे असणार आहे? 2026 कर्क राशींसाठी वन ऑफ द बेस्टेस्ट इयर राहणार आहे, फंटॅस्टिक इयर आहे. अरे वा. कारण की यावर्षी ना यांच्या लग्न कुंडलीमध्ये जर बघितलं ना, ज्युपिटर एक्झॉल्टेड होत आहे, आणि यांचा गज केशरी योग बनत आहे. बरं. ज्युपिटर आणि मून जेव्हा सोबत येते ना, तो गज केशरी योग बनतो. आणि हा योग म्हणजे ना, बऱ्याचशा लोकांना वाटतं की गज केशरी योग म्हणजे धनयोग आहे. हो. तो धनयोग नाहीये, तो नॉलेजेबल आहे. तर ही व्यक्ती खूप नॉलेज घेतील. तर त्यांना ज्युपिटर त्यांच्या पहिल्या घरामध्ये आलाय ना, यांच्यासाठी बेस्ट राहील. ते नॉलेज घ्यायला ट्राय करतील, नवीन गोष्टी शिकतील, नवीन स्किल शिकणार. नॉलेज म्हणजे हे त्यांचं ना एज्युकेशन नाही घेतील. एज्युकेशन म्हणजे ना डिग्री नाही घेतील, शाळेत नाही जातील, कोणता कोर्स नाही करतील. बेसिकली ते या गोष्टी करतील ना, मी या फील्डमध्ये आहे ना, तर माझ्या फील्ड रिलेटेड मी काय चांगलं केलं पाहिजे. मी माझ्या रिलेटेड आता मी IT मध्ये आहे, तर मी IT रिलेटेड आहे ना कोणतं असं टेक्निकल आहे ना नॉलेज घेतलं पाहिजे, कोणत्या अशा स्किल सेट आहे ना शिकल्या पाहिजे, जेणेकरून माझ्या कामामध्ये मला हेल्प होईल. तर त्या गोष्टी त्यांना ते ना अपग्रेड करायला ट्राय करतील. तर त्यांना या प्रकारे त्यांना नॉलेज मिळणार आहे. तर ते खूप, आणि त्यांच्या करिअरसाठी बेस्ट राहील, त्यांना फायनान्शियल साठी चांगलं राहील 2026. पण त्यांच्या फादरच्या हेल्थसाठी आणि करिअरसाठी चांगलं इयर राहणार नाही. 2026 मध्ये कर्क राशीवाल्या लोकांना खूप नजर लागणार आहे. हा, कारण की त्यांच्या 8व्या घरामध्ये राहू आलेला आहे, आणि ते जेवढे सिक्रेटिव्ह राहतील ना तेवढं चांगलं काम आहे. जरी मी त्यांना किती जरी सांगितलं ना, ते ऐकणार तर नाहीये. ते काय म्हणते, अरे तुला माहिती मी बिझनेस चालू करणार आहे. ते बिझनेस तर चालू होणारच नाही, तुम्हाला उलटा लॉस होईल. कारण की काय होतं, तुम्हाला तुमचे सिक्रेट ठेवायचे. आणि जेव्हा 8व्या घरामध्ये राहू येतो ना, तर तुम्हाला नजरही खूप लागते, आणि तुम्हाला सिक्रेट ठेवायचे. आणि सिक्रेटिव्ह तुम्ही होऊ शकत नाही तुमचं. आणि तुम्ही चंचल आहात ना, तुमचं मन करते कधी एकदा जाऊन लोकांना सांगू, हे तुला माहिती मी हे करणार आहे. आणि तुमच्या आजूबाजूला असे लोक येतील ना, जेणेकरून ते तुम्हाला नजर लावते. तुम्हाला असं वाटेल, अरे हा तर माझा बेस्ट फ्रेंड आहे, हे तर माझे चांगले ना शुभचिंतक आहेत. बट ते नाही आहेत. ते तुमच्या बेसिकली या टाइमला तुम्हाला असेच लोक आहे ना आसपास येतील ना, जेणेकरून तुमचं नुकसान होणार आहे. इव्हन ब्लॅक मॅजिक होण्याचे पण जास्त चान्सेस आहेत. जेव्हा 8व्या घरामध्ये राहू येतो ना, तर सगळ्यांनाच नाही, असं तुम्ही घाबरू नका की अरे मला ब्लॅक मॅजिक होणार आहे. नाही, ठीक आहे. बेसिकली तुम्ही ना देवाची
देवाची भक्ती करत राहा, तुम्हाला काही होणार नाहीये. बरोबर. ठीक आहे. बट चान्सेस आहेत की यावर्षी तुम्हाला नजरही खूप लागेल, तुमचे कामं पण आहे ना असं होतील की तुम्ही काम कोणतं करायला जाताय आणि जर तुम्ही कोणाला सांगितलं ते काम तर होणारच नाही, म्हणजे विसरून जा. कुणाला काहीच सांगायचं नाही. कोणाला सांगायचं नाही. हम्म. आणि आता इनलॉचं पण हे चाऊज आहे, तर इनलॉ सोबत पण तू मॅमा होतील. अच्छा. हा ओके. तर काही ना काहीतरी प्रॉब्लेम त्यांचे होणार आहेत हम्म. ना, सासरच्यांसोबत हम्म. काही ना काहीतरी खटपट चालूच राहील बरं. या वर्षी. आणि 2026 मध्ये कर्क राशीवाल्या लोकांसाठी कंजूसी केली तर यांचं पोट खराब होणार आहे. ओ. हा तर या तसे ते कंजूसी करतच नाही. हा इमोशनल स्पेंडिंग जास्त होते ना, हो. तर मग ते पार्टनरसाठी म्हणा इमोशनली इन्व्हॉल्व आहे ना, किती पण खर्च करते, मागे पुढे करतच नाही आणि यांना करायचं पण नाहीये. ठीक आहे, कारण की यावर्षी यांचं सेव्हिंग नाही होणार आहे. पैसे येतील भरपूर, ठीक आहे, पैशाचे योग पण बनतील, काही करून त्यांना पैसे कमवण्याचे ऑप्शन्स पण मिळतील, अपॉर्च्युनिटी पण मिळतील. करिअरमध्ये पण असं काही होते, प्रमोशन मिळेल, ट्रान्सफर होईल, न्यू बिझनेस स्टार्ट करेल, न्यू प्रॉडक्ट लॉन्च करतील, काही ना काहीतरी असे होतील. बट त्यांचे पैसे टिकणार नाहीये, कारण की केतू सेकंड हाऊस मध्ये बसल्यानंतर ना असं होतं की पैसे टिकत नाहीत, अकाउंटमध्ये येत नाही. बट तुम्ही जर आता त्या टाइमला विचारू शकता की आता जसं तुमच्या पार्टनरचे आहे ना कर्क राशी, तर ते विचारू शकतात अच्छा तुझ्या अकाउंटमध्ये राहतील, मग ते तुम्हाला देऊ शकतात, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे राहतील ना, तुमची कर्क राशी नसेल तर म्हणजे बायकोच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा. तर ते असं करू शकता. कर्क राशीवाले लोकांना यावर्षी म्हणजे 2026 मध्ये अकाउंटमध्ये पैसे ठेवायचे नाही. आता तुम्ही FD करा, नाही तर मम्मी पप्पा नाही तर वाईफ पार्टनर असेल त्यांच्या अकाउंटमध्ये म्हणजे इन्व्हेस्ट केलेले इन्व्हेस्ट केलेलं चांगलं. इन्व्हेस्ट केले तर तुमच्या पैसे येण्याचे योग बनतील. जर कंजूसी केला, मी म्हटलं पोट तर खराब होईल, पैसे येणार पण नाही, आणि मग तुम्ही म्हणता अरे यार हे तर फालतू वर्ष गेलं, काहीच नाही मी केलं, मला तर एवढं कळालं होतं की हे चांगलं होणार आहे, ते चांगलं होणार आहे, पण तुम्ही काय केलं, कंजूसी केला, मग ते येणारे जे पैसे आहेत ना ते पण नाही आले, मग प्रॉब्लेम क्रिएट होतील. ओके. 2026 मध्ये जसं मी म्हटलं फादरच्या करिअरसाठी येणं चांगलं राहणार नाही. इव्हन यांचे स्पिरिच्युअल ट्रॅव्हलिंग पण होईल, रिलिजियस प्लेसेसवरती ट्रॅव्हलिंग पण होईल. फादरला पण असं वाटेल की आता मला कोणत्या तरी रिलिजियस प्लेसेसवरती ट्रॅव्हल करायचंय, तर तिकडे ना ते अट्रॅक्ट होतील. आणि इव्हन बरेचसे ना मी ऑलरेडी सांगितलं की स्किल सेटला अपग्रेड करतील. आता जर तुमचा खर्च होणार आहे ना, तर तुम्ही यावर्षी प्रॉपर्टी पण बनवून घेऊ शकता बरं. आणि नवीन स्किल सेट घ्यायचं तर तुम्ही ना अक्कल रिलेटेड मध्ये पण तुम्हाला इंटरेस्ट यायला लागेल, तुम्हाला वाटेल की अरे मला हे शिकायचंय ते शिकायचंय, तुम्ही करू शकता. तुमच्यासाठी वन ऑफ द बेस्टेस्ट इयर आहे. तुम्हाला जेवढ्या गोष्टी तुम्ही विचार करताय ना त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे 2026 मध्ये. मजा आहे तुमची. खूप छान. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष यांना कसं असणार? आरोग्याच्या दृष्टीने तर ठीकठाक आहे, फक्त त्यांना थोडंसं थ्रोट रिलेटेड प्रॉब्लेम होतील, थायरॉइड होण्याचे पण चान्सेस आहे, तर गळ्याची थोडी काळजी घ्यावी. बाकी सगळं ठीक आहे. ओके. आणि वेट गेनचा पण इश्यू त्यांना होईल, तर थोडंसं आहे ना आपल्या हेल्थकडे आहे ना हेल्दी डाईट पण आहे ना ठेवा, नाही तर वेट गेन होईल आणि तुम्हाला वाटेल अरे यार मी एवढ्या दिवस एवढं फिट होतो, मग यावर्षी थोडासा प्रॉब्लेम होईल, कारण की ज्युपिटर आहे ना पहिल्या घरामध्ये आलाय ना, तो वेट गेनचा इश्यू होईल. जास्त नाही, 1 वर्ष तुम्हाला थोडंसं डाईटवरती ना कंट्रोल ठेवायचं, चांगलंच आहे. त्या टाइमला तुम्हाला असं वाटेल ना हे पण खाऊ ते पण खाऊ. इव्हन केतू जेव्हा ना सेकंड हाऊस मध्ये येतो ना, तुम्हाला इच्छा खूप होते हे पण खायचं ते पण खायचं, अशी खूप मन करते. इव्हन तुम्ही ना केतू सेकंड हाऊस मध्ये आला आणि तुम्ही फॅमिलीपासून डिटॅच होतात, फॅमिलीपासून थोडंसं दूर होतात. आता कामामुळे तुम्ही फॅमिलीशी ना टाइम स्पेंड करू नाही शकणार, नाहीतर असं काही होईल की घरामध्ये पण राहताय पण कामामुळे टाइम नाही भेटत आहे, नाहीतर मन मुटाव होतोय, तर असा पण प्रॉब्लेम फेस करताल तुम्ही. बरोबर. तर आता सिंह राशीबद्दल थोडं जाणून घेऊया. तर सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो? सिंह राशी जी आहे ना ती सूर्याची आहे, ठीक आहे, आणि सूर्याचा एक ॲटिट्यूड असतो. सूर्य म्हणजे राजा आहे ना, तर राजाचा एक ॲटिट्यूड असतो, तर यांचाही एक वेगळा ॲटिट्यूड असतो. यांना पण आहे ना यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी कुठून भरलेली असते. यांना माहिती आहे ना हाऊ टू लीड. हे जर कोणत्या रूम मध्ये गेले ना तर यांना कोणी इग्नोर नाही करू शकत. यांना माहिती आहे की सेंटर ऑफ अट्रॅक्शन कसं बनायचं आहे. त्यांचा ॲटिट्यूडच तसा आहे की ते इझिली असं आहे ना त्यांना कोणी इग्नोरच नाही करू शकत. त्यांना माहिती आहे कुठं कसं बोलायचंय, काय करायचंय. त्यांच्यामध्ये म्हटलं ना लिडरशिप क्वालिटी कुठून भरलेली असते. त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये लीड करायला खूप आवडतं. हे जरी नॉर्मल एम्प्लॉई जरी असतील ना, त्यांचा मॅनेजर त्यांना ना विचारून काम करत असेल, तर यांच्यामध्ये ती ऑलरेडी असते. आणि राजाचं मन कसं मोठं असतं. आठवतं पहिल्याच्या जमान्यामध्ये जेव्हा राजाला कोणी खुशखबरी दिली तर ते गळ्यातली आहे ना चेन काढून द्यायचे, माळा काढून द्यायचे, हातातली अंगठी द्यायची, तुमने मुझे खुश किया ये लो. तर मग यांचा पण ॲटिट्यूड तसंच असतो, यांचं पण मन मोठं असतं. कोणता आहे ना मित्र येऊन म्हणला अरे शर्ट खूप भारी आहे, तुला आवडला ना, घेऊन जा, तुझ्यापेक्षा जास्त थोडी नाही. यांचं मन मोठं असतं आणि त्या टाइमला म्हणजे तुमच्याकडे राजाचा ॲटिट्यूड आहे, ठीक आहे. आणि जर हे असं नसतील करत ना तर मग यांचा सूर्य खराब आहे असं पण ओळखू शकतो, कारण की राजाचं मन मोठं असतं, त्याला कोणतं पण शेअर करायला आवडतं. आणि यांच्यासारखे बेस्ट मित्र कोणतेच नसतात. जर ते मित्रांचे म्हणतात ना यारो के यार आहे असं आहे, आणि त्यांच्यासोबत जर कोणी दुश्मनी केली तर ते फक्त राईट टाइमचा वेट करतात आणि ते सोडत नाहीत, बदला घेतात. राजा काय करायचे, आणि त्यांना एक तर तुम्हाला त्यांना कोणी छेडायला नाही पाहिजे, आणि छेडलं तर सोडत नाहीत. मग तसा ॲटिट्यूड आहे त्यांचा. एक तर मी कोणाच्या नादी लागत नाही, आणि मला जर कोणी काही बोललं आणि काही केलं माझ्यासोबत दुश्मनी म्हणतात ना राजा काय इझिली हे ऍक्सेप्ट नाही करत, तर त्यांचा बदला तो नक्की घेतात. तर असा त्यांचा ॲटिट्यूड असतो. राग येतो का यांना?
राग म्हणजे कसं आहे, कोणता ते अग्रेसिव्ह नसतात, असा म्हणजे कामा रिलेटेड राग येतो. आता जर हम्म. कोणती गोष्ट आहे ना त्यांच्या मनाविरुद्ध झाली हम्म. आणि त्यांचं काम आहे त्याच्यामध्ये कोणी असे अडथळे आणले, हम्म. तर मग ते प्रॉब्लेम क्रिएट करतात. अच्छा. असं होतं. हम्म. आणि राजा कसं आहे ना, ऐकतो सगळ्यांचं, ठीक आहे, आणि करतो करतो आपल्या मनाचं. मनाचं. मग यांचा ॲटिट्यूड पण असं आहे, ऐकायचं जगाचं आणि करायचं मनाचं. हम्म. ठीक आहे, तुम्ही त्यांना किती जरी सांगितलं, अरे हे कर ते कर ते कर, हम्म. म्हणजे हो 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 ठीक आहे. कारण की राजा काय असतो, त्याला न्याय करायचं आहे ना, हो. कारण तो न्यायाधीश आहे आणि त्याला हम्म. माहिती आहे कुठं कसं काय करायचं आहे. बेसिकली हे कसे आहेत ना, त्यांना कुठं कसं काय करायचं ना, न्याय करायला खूप आवडतं. हम्म. ते असं कोणत्यामध्ये मतभेद करायला नाही आवडत, हम्म. असा त्यांचा ॲटिट्यूड असतो. बर. तर 2026 हे वर्ष त्यांच्यासाठी कसे असणार आहे? 2026 सिंह राशीवाल्या लोकांसाठी प्रेशर कुकर सारखं असणार आहे. बर. त्यांच्यावरती खूप प्रेशर क्रिएट करणार आहे. शनी हम्म. त्यांच्या लाईफमध्ये एकदम तुफान सारखा आला आहे. हम्म. सगळीकडून प्रॉब्लेम क्रिएट करतो. त्यांना असं फील होते, इव्हन सिंह राशीवाल्या लोकांना पण होते की आयुष्यामध्ये काय चालू आहे, वादळासारखं चालू आहे, हम्म. कुठून प्रॉब्लेम येत आहेत, काय करायचंय, कुठे म्हणजे काय काहीच करायचं, सुचत नाही. काही सुचत नाहीये. इव्हन त्यांना माहिती करायचं काय, बट ते वळत नाहीये, ते सुचत हम्म. नाही आणि ते इतके कन्फ्यूज आहेत ना, हम्म. कारण की त्यांच्या पहिल्या घरामध्ये त्यांच्या चंद्रमासोबत केतू बसला आहे, तर हम्म. मेंटली खूप प्रेशर क्रिएट होत आहे, हम्म. मेंटली खूप स्ट्रेस होते. आणि जेव्हा मून केतू असतो ना, तर आयुष्यामध्ये सगळीकडून प्रॉब्लेम येतो. तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, फिजिकल वर्ल्डमध्ये असतील ना, तर तुम्ही हँडल करू शकता. हो. बट जेव्हा प्रॉब्लेम मेंटली होतात ना, मेंटली प्रेशर क्रिएट होते, स्ट्रेस होते, ते हँडल करण्यासाठी तुम्हाला खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. हम्म. आणि तुमचं मनच स्थिर नाहीये. हो. तुम्ही इतके कन्फ्यूज आहात, केतू तुम्हाला इतकं कन्फ्युजन देतोय, घरापासून दूर करतोय, स्वतःपासून दूर करतोय, आणि तुम्हाला असा क्वेश्चन येतोय की मी काय आहे या जगात, मला काय करायला पाहिजे, बापरे. माझं अस्तित्व काय आहे, मी इतपत काय विचार केलं. येतात. हा, इतपत विचार येतात. केतू जेव्हा पहिल्या घरामध्ये येतो आणि त्यातल्या त्यात चंद्रमासोबत येतो ना, खूप प्रॉब्लेम क्रिएट करतो. हम्म. आयुष्यामध्ये जितके प्रॉब्लेम तुम्ही इमॅजिन करता ना, तेवढे सगळे तुमच्या आयुष्यात होतात. मेन म्हणजे फिजिकल वर्ल्डमध्ये प्रॉब्लेम कमी, आपल्या मनामध्ये एक वेगळं जग क्रिएट करतो. हम्म. आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम वाटतात की यार मी काय करायला पाहिजे, मी कसं करायला पाहिजे, इतकं कन्फ्युजन होतं, तुम्हाला कळतच नाही. आणि तुम्हाला असं वाटतं की या व्यक्तीकडे जावं, मला सोल्युशन मिळेल, आणि तोच व्यक्ती तुम्हाला धोका देतो. हम्म. त्याच्यामुळे तुम्हाला कोणाचं गायडन्स नाही मिळत, कोणी तुम्हाला हेल्प नाही करत. काय होतं ना यांच्या लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये प्रॉब्लेम तर आहेतच, आणि त्या व्यतिरिक्त मॅरेज लाईफमध्ये पण प्रॉब्लेम आहे. हम्म. पार्टनरसोबत मतभेद होत आहेत, पार्टनर भांडणं करतोय, तर मग काय होतं ना, घरामध्ये शांती आहे ना, करिअरमध्ये शांती आहे ना, कुठेच नाहीये. बापरे. शनी बेसिकली सगळीकडून त्यांना ना अशी मार देतोय, हम्म. फटकार देतोय. हे जे ॲटिट्यूडमध्ये फिरत होते ना, हम्म. आपुनिश भगवान आहे, हो. तर मग तो ॲटिट्यूड यांना आता त्यांचे हे येतात. आणि त्यांचा ॲटिट्यूड असा होता ना की झुकेगा नाही, हम्म. कोणासमोर झुकायचं नाही, काहीच हो. नाही ऍडजस्ट करायचं. मग आता हे शनी त्यांना विनम्र शिकवतोय. हम्म. शनी अशी इतकी फटकार लावतोय ना की त्यांना शिकवते की कसं विनम्र राहायचं, हम्म. कसं ऍडजस्ट करायचं. आणि आता मी म्हटलं ना, ती स्टोरी लिहायला चालू आहे. हो. आता 2026-27 मध्ये त्यांची स्टोरी लिहिणं चालू आहे. हम्म. आणि जेव्हा हा टाइम संपेल ना, तर त्या टाइमला त्यांना राईज आणि शाईनचा टाइम येईल. कधीपर्यंत असणार हा साधारण काळ? मोस्टली 2028 नंतर त्यांचा चांगला टाइम चालू होईल. सिंह राशीची फायनान्शियल सिच्युएशन कशी असणार 2026 मध्ये? सिंह राशीची फायनान्शियल सिच्युएशन खराब राहणार आहे. हम्म. त्यांच्या मी म्हटलं ना, त्यांना करिअरमध्ये, पर्सनल लाईफमध्ये, मेंटली सगळीकडून प्रॉब्लेम्स आहेत 2026 मध्ये. त्यांना जेवढे प्रॉब्लेम्स काउंट करता येतील ना आयुष्यामध्ये, हे सगळे प्रॉब्लेम आहेत, ते सगळे प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यामध्ये येणार आहेत. हम्म. इव्हन त्यांना हेल्थ इश्यूज पण होतील. त्यांच्या आसपास असे लोक येतील ना, जे त्यांना ना व्यसनाची सवय लावतील. अरे चल ना, काय होतं करता येईल. कारण की शनी 8व्या घरामध्ये बसलाय ना, तर त्यांना स्ट्रेसमुळे काय होतं, त्यांचं मन करेल की चला आता सिगरेट पिऊ, हो. दारू पिऊ, आणि त्यांना व्यसनाची सवय लागणार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांची हेल्थ खराब होणार आहे. आणि जरी ते करत नसतील ना, तरी त्यांची हेल्थमध्ये थोडेफार आहे ना चॅलेंजेस होणारच आहे. बट असे लोक, म्हणजे फालतू लोक त्यांना आसपास जास्त मिळतील, स्पेशली त्यांचे मित्र त्यांना आहे ना इन्फ्लुएन्स करतील, चल ना काय होतं करता येईल म्हणजे ना. वाईट गोष्टीसाठी इन्फ्लुएन्स करणार. वाईट गोष्टींसाठी इन्फ्लुएन्स करणार आहे. आणि त्यांना अशी काहीतरी जाणवेल की ते जेव्हा ना असं होईल ना की ते टेस्ट करायला जातील की मला काही हेल्थ इश्यू येते, बट रिपोर्टमध्ये काहीच येणार नाही. बट त्यांना हेल्थ इश्यू आहे, त्यांना जाणवते अरे माझ्या पाठीमध्ये दुखते, पायामध्ये दुखते. आणि जेव्हा रिपोर्ट येते ना, डॉक्टर टेस्ट करते, अरे तुला काहीच नाही झालं, तू ठीक आहे. बट त्यांना असं फील होत आहे, त्यामुळे त्यांना त्याच्यामुळे अजून टेन्शन येते की मला नेमकं काय झालंय. बरोबर आहे. म्हणजे क्लूलेसच असणार ते. हां, त्यांना फिजिकल हेल्थपेक्षा ना मेंटल हेल्थवरती थोडं लक्ष देणं जरुरी आहे. 2026 मध्ये यांना मेंटली खूप प्रॉब्लेम होणार आहेत. मेंटली एवढे स्ट्रेस होतील ना की त्यांना हँडल करायला त्यांना प्रॉब्लेम येईल. तर त्यांना फक्त मेंटल हेल्थवरती लक्ष देणं जरुरी आहे. ऑफकोर्स व्यसन करू नका. त्याच्यासाठी असं नाही की अरे स्ट्रेस होतोय तर चला दारू पिऊ, सिगरेट पिऊ, नाही, या गोष्टी करू नका. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही थोडंसं ना, होऊ शकतं तुम्ही ना मेंटल हेल्थसाठी ना मेडिटेशन करा, योगा करा, त्याने तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. ओके. आता पुढची रास म्हणजे कन्या. हं. पण त्याआधी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे.
कन्याचा जो सिम्बॉल आहे त्यामध्ये 2 मुली एकमेकांशी काहीतरी बोलत असतात. त्या काय बोलत असतात हा मला बऱ्याचदा प्रश्न पडतो. चांगलं ऑब्झर्व केलं. आता तुम्ही जे पिक्चर बघताय ना, तर हम्म. ते रिसेंट पिक्चर आहे. ओके. ओल्ड पिक्चर जर तुम्ही बघितलं ना, त्याचं सिम्बल असं आहे ना, एक लेडी आहे हातामध्ये लायटन घेऊन आहे ना, ती अशी आहे ना काहीतरी शोधत आहे. हम्म. ठीक आहे, ते त्याचं ओल्ड आहे आणि अच्छा. याच्यावरूनच तुम्हाला त्यांच्या ना कॅरेक्टरिस्टिक्स कळतील. कन्या जी राशी आहे ना, ती बुधची राशी आहे हम्म. आणि इथं बुध आहे ना मॅच्युअर झाला आहे. हम्म. ठीक आहे, आणि त्या सिम्बलवरून आपल्याला हे कळतं ना, हे बारकाईने काम करतात, चुका फाइंड आउट करण्यामध्ये एक्सपर्ट असतात, हम्म. त्यांना क्रिटिसाइज करण्यामध्ये एक्सपर्ट असतात. हम्म. ते छोट्या छोट्या गोष्टी ना, आता असं विचार करू शकता ना, ज्या गोष्टीमध्ये कोणीच कमी काढू शकणार नाही, हम्म. चुका काढू शकणार नाही, अशी कोणती वस्तू आहे ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणला की याच्यामध्ये चुका फाइंड आउट कर, हे हम्म. बारकाईनं त्या गोष्टीला ऑब्झर्व करतील आणि त्यातून आहे ना चुका काढतील. म्हणजे छोट्यातल्या छोट्या चुका देखील ते काढतात. हा, हम्म. त्यांच्या नजरेतून काहीच लपत नाही. हम्म. ते चांगले एडिटर असतात. ते हम्म. बेसिकली ते ना इन गुड वे. हम्म. ठीक आहे, काय होतं ना की आता एखादं तुम्ही बेस्ट कधी करू शकता हम्म. जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय चूक केली आहे, हम्म. आणि हे लोक त्याच्यामध्ये बेस्ट आहेत, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये चुका फाइंड आउट करतात. ओके. आणि इन गुड वे मी म्हटलं की हम्म. त्याच्यामध्ये बारकाईनं बघतात की याच्यामध्ये काय काय चांगलं कसं इम्प्रूव्ह करता येईल. हम्म. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आणि हे पर्सनल लाईफमध्ये ना ऍक्च्युली खूप प्रॉब्लेम क्रिएट करतात. हम्म. आता प्रत्येक व्यक्तीला जर आहे ना चुका काढत राहिले तर आहे ना बरोबर. कोणाला चांगलं वाटेल, हो ना. असं वाटेल की अरे यार हे तर पागलच आहे, प्रत्येक वेळेस काहीतरी चुका काढते. हो. त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. हम्म. कन्या जी राशी आहे ना ती हम्म. मर्क्युरीची राशी आहे आणि इथं बुध जो आहे ना तो मॅच्युअर झाला आहे. हम्म. ती ना भगवान बुधची जी स्टोरी आहे ना हम्म. त्याच्याशी रिलेटेड आहे. ओके. तुम्हाला ती माहित आहे का? नाही माहिती. इन शॉर्ट सांगते, बेसिकली आहे ना सिद्धार्थ नावाचा एक राजकुमार होता हम्म. आणि त्याचा जेव्हा जन्म झाला ना त्या टाइमला एक ॲस्ट्रॉलॉजर आले, त्यांनी सांगितले की एकतर हा चक्रवर्ती सम्राट बनेल नाहीतर एक मोठा संत बनेल. आता कोणत्या वडिलांना वाटेल की माझा मुलगा संत व्हावा, हो ना. मग त्या टाइमला त्यांनी काय केलं, त्याला कोणतेच दुःख दाखवले नाही. हम्म. ठीक आहे, तो 29 वर्षापर्यंत घरातच त्याला ठेवलं आणि राज्याच्या बाहेरच जाऊ दिलं नाही. मग त्याच्यासाठी ना सगळं काही चांगलंच असायचं. त्यांनी कधी मृत्यू नाही बघितलं, त्यांनी कोणते दुःख ना पीडा वगैरे काहीच बघितलं नाही. हम्म. आणि जेव्हा त्या राजाचा मृत्यू झाला त्यानंतर पहिल्यांदा त्यांनी आहे ना जेव्हा ना राज्यामध्ये काय चालू आहे बघण्यासाठी आहे ना बाहेर निघाले, त्यांनी बघितलं की एक व्यक्ती मेला आहे, हम्म. एका व्यक्तीचे ना मृत पाहिलं, बिमारी आहे. हो. मग ते बघितल्यानंतर हे सगळं काय आहे, मग त्याच्यानंतर त्यांचं परिवर्तन झालं आणि त्यानंतर ते आहे ना भगवान बुद्ध झाले. हम्म. तर ही स्टोरी आहे. तर 29 वर्षापर्यंत हे मॅच्युअर नाही होत आणि 29 वर्षानंतर ह्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येते. यांच्या लाईफमध्ये एक बेसिकली असा चेंज नक्की येतो की 29 इयर्सचे जेव्हा ते होतात ना तर काहीतरी मोठा बदलाव होतो यांच्या लाईफमध्ये. अच्छा. हा, हम्म. असं होतं. तर 2026 हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींना कसे असणार? 2026 मध्ये कन्या राशीच्या लाईफमध्ये त्यांच्या मॅरेजमध्ये वादळ येणार आहे. हो का? तर त्यांच्या लाईफमध्ये काय होतंय ना, 7th हाऊसमध्ये त्यांचा शनी बसला आहे, तर त्यांच्या स्पाऊसची तब्येत खराब होऊ शकते, त्यांचे ना डिवोर्सचे चान्सेस बनू शकतात, ओ. त्यांना असं ना मन मोठाव जास्त होऊ शकतो, भांडणं होतील, त्यांना असं वाटेल की यार काय चालू आहे लाईफमध्ये, भांडणं होण्याचे भरपूर चान्सेस होतील, काही ना काहीतरी मन मोठाव जरूर राहील. छोट्या छोट्या ना गोष्टीमुळे ना मनमुटाव राहील, छोट्या गोष्टींना ते भांडणं करतील, मिसअंडरस्टँडिंग जास्त वाढेल की मी काय म्हणतेय तर समोरचा पार्टनर समजून नाही घेणार आणि ते जे म्हणतंय तो मी समजून नाही घेणार, अशा प्रकारचे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि यांच्या करिअरमध्ये जर जॉबसाठी बघत असाल तर हे वर्ष चांगलं आहे, बट बिझनेस पार्टनरशिपमध्ये बिझनेसमध्ये हे वर्ष खूप खराब आहे. यांना बिझनेसमध्ये चांगले रिझल्ट बघायला नाही मिळत, यांचे जे काम आहेत ते अटकायला लागतील, त्यांना काय होईल ना त्यांचं काम स्लो चालायला लागेल, त्यांची कोणती डील होणार होती, क्रॅक होणार होती, लास्ट मुमेंटला काहीतरी चेंजेस व्हायला लागतील, अडचणी येतात. फायनान्शियली त्यांची खूप परेशानी होईल. इव्हन त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत ना ते पण नीट काम नाही करणार, त्याच्यामध्ये पण त्यांना अजून परेशानी होईल की अरे काय होते नेमकं, त्याच्यामुळे पण ते थोडेसे स्ट्रेसमध्ये राहतील. फायनान्शियली हे इयर चांगलं राहणार नाही, त्यांना प्रॉब्लेम्स बरेचसे बघायला मिळतील. बट जर तुम्ही जॉबमध्ये असाल तर राहू तुमच्या 6व्या घरामध्ये बसला आहे, तर तुमचे दुश्मन टिकणार नाही. तुम्ही जॉब म्हणा, बिझनेस म्हणा, तुमचे जे अपोनंट आहेत ठीक आहे तुमच्यासमोर नाही टिकणार, तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळते. राहू म्हणतात ना 6व्या घरामध्ये चांगले रिझल्ट मिळतो, तुम्ही जुगाडू बनताल, तुम्हाला अशा डोक्यामध्ये अशा आयडिया येतील ना त्या टाइमला तुम्ही तुमचं काम निपटवायचं बघताल. जॉबमध्ये असाल तर जॉबसाठी बेस्ट राहील, तुमची फॉरेन ट्रॅव्हल होण्याचे पॉसिबिलिटीज आहेत, फॉरेन अपॉर्च्युनिटीज मिळतील. इव्हन तुम्ही स्पिरिच्युअलिटीला पण फॉलो करताल, तुम्हाला असं वाटेल की तुमचा इंटरेस्ट जास्त वाढेल की जेव्हा 12th हाऊसमध्ये केतू येतो ना तर नोईंगली अननोईंगली तुम्ही स्पिरिच्युअलिटी ते ना टुवर्ड्स ना अट्रॅक्ट होतात, अध्यात्माकडे वळण. तर तुम्हाला असं वाटेल की मला आता मन करतंय, अचानकच तुम्हाला मनात येईल आणि तुम्ही चालू करताय. इव्हन असे स्पिरिच्युअल प्लेसेसवरती पण ट्रॅव्हल करतात, व्हिजिट करतात, तुमचं मन करेल की चला इकडे जाऊन येऊया, पहाडांवरती जाऊन येऊया, असं तुमचं मन करेल. तर जॉबसाठी चांगलं राहणार आहे, तर तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळते. फक्त बिझनेसमध्ये थोडे प्रॉब्लेम होतील. 2026 मध्ये कन्या राशीवाले लोक आपल्या स्किल्सवरती काम करायला चालू करतील. त्यांना असं वाटेल की मला काहीतरी शिकायचं आहे, काहीतरी नवीन गोष्टी ना अडॉप्ट करायच्या आहेत, त्यांचं आहे ना मनातून येईल
असतील की माझ्या फील्ड रिलेटेड मला काहीतरी गोष्टी नवीन शिकायच्या आहेत, इव्हन ते शिकतील पण आणि अच्छा. त्यांना गेन्स पण होतील आणि जेवढं ते अपग्रेड करतील ना स्वतःला तेवढं त्यांना चांगलं रिझल्ट बघायला मिळेल आणि यांना होऊ शकतं की नवीन फ्रेंड सर्कल पण त्यांचा बनेल, त्यांच्यातून त्यांना गेन्स होतील. हे पण पॉसिबिलिटीज आहेत. अच्छा. बेसिकली यांचे ना नेटवर्क चांगला होईल, त्यांना नेटवर्किंग चांगली होईल, नेटवर्कमुळे त्यांना फायदा होईल. आज नाही होतं तर उद्या नक्की त्यांना त्याचा फायदा होईल. तर याच्यावरती त्यांना फोकस करायचा आहे. गेन्स होतील त्याच्या थ्रू. तर नेटवर्क म्हणजे असं कसं, तुम्ही कोणत्या ट्रॅव्हलिंगला गेला, तिथे तुम्हाला कोणाचा कॉन्टॅक्ट मिळाला, नाही तर तुम्ही असं कुठे ना फिरायला गेला, नाही तर काहीतरी कामानिमित्त ना तुम्ही ट्रॅव्हल करत आहात, तिथे तुम्हाला एक कॉन्टॅक्ट मिळाला. तर आज तो कामाला नाही येतोय, पण काही दिवसांनी तो तुमच्या ना काहीतरी त्याचा फायदा होईल. तुम्ही कोणतरी प्रोजेक्ट लॉन्च करणार असेल, तिथे तुम्हाला हेल्प होईल. नाही तर होऊ शकतं की तुम्ही ना तुम्हाला जॉब साठी ना रेफरन्स देईल. असं पण पॉसिबिलिटीज आहेत. ओके. इव्हन स्टुडंटसाठी हे वर्ष चांगलं राहील. त्यांना ना चांगले रिझल्ट बघायला मिळतील. त्यांना जर वाटत असेल की मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, मला या एक्झामसाठी ना प्रिपेअर करायचं आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे, वन ऑफ द बेस्ट इयर, यू शुड गो फॉर इट. तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. तिथे तुम्हाला वाटेल की हा हे मी करायलाच पाहिजे होतं. जर तुम्ही मेहनत केली असेल ना तर तुम्हाला लक फेवर करेल बेसिकली. तर त्या टाइमला तुम्ही करू शकता. तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. आता पुढच्या राशीकडे वळूया. मोजमाप करणारी, बॅलेन्स्ड अशी, योग्य संतुलन राखणारी रास म्हणजे तूळ अशी म्हटले जाते. तर तूळ राशीचा स्वभाव कसा असतो? तुम्ही जसं म्हटलं ना की बॅलन्स करणारी राशी आहे, हो. पण यांच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी अनबॅलन्स असतात. हो का? हा, कारण तुम्ही आता विचार करा ना, आता ते काय करतात, प्रत्येक गोष्टीला बॅलन्स करायचं बघतात. तर काय होतं ना, आता या व्यक्तींना असं वाटतं की आता माझा तर आपण दोघं बेस्ट फ्रेंड आहात आणि त्या टाइमला असं वाटेल माझ्या या व्यक्तीसोबत भांडणं झाले, तर तू माझ्या साईडून बोलली पाहिजे. मग आता काय होतं, तुम्ही काय नाही तू चूक कोणाची या दोघांमध्ये, मग मी त्याची साईड घेणार. मग मला तर वाटेल ना, अरे माझी बेस्ट फ्रेंड आहे, तू माझ्यासोबत राहत नाहीये, मग तिथे मग काय होतं, अनबॅलन्स व्हायला लागतं. मग मला राग येईल ना, मी बोलणं बंद करेल. मग याच्यामुळे यांचे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतो, इव्हन पार्टनरशिपमध्ये पण प्रॉब्लेम येतो, यांच्या मॅरेज लाईफमध्ये पण येतो. हे प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स बघायचं करतात, बॅलन्स आहे ना घेऊन यायचं ट्राय करतात. त्याच्यामुळे यांच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतो, करिअरमध्ये प्रॉब्लेम फेस करतात. आणि इव्हन हे इतके जास्त बॅलन्स एवढं करायला लागतात ना की ते त्यांना इतके प्रॉब्लेम व्हायला लागतात. मग ते हळूहळू जसं त्यांचं वय वाढत राहतं ना, मग ते शिकतात की नाही, सगळीकडे बॅलन्स बनणं जरुरी नाही, कुठेतरी एका ठिकाणी मला टिकणं जरुरी आहे. म्हणजे जशी मॅच्युरिटी येईल तशी ते शिकतात. आणि जर तुम्ही बघितले ना, ही शुक्रची राशी आहे आणि ही शुक्रची फेवरेट राशी आहे. तर यांना आहे ना बेसिकली शुक्रचे जेवढे ॲट्रिब्यूट तुम्हाला बघता येईल ना, यांच्यामध्ये बघायला मिळेल. तर शुक्राला कसं चांगलं ग्रूम राहायला आवडतं, चांगल्या गोष्टी आवडतात, टिपटॉप राहायला आवडतं. यांना पण तसंच आहे आणि यांची फायनान्शियल नॉलेज पण चांगलं असतं. अच्छा. पैशाच्या बाबतीत कसं असतं? पैशाच्या बाबतीत पण हे चांगलंच करतात. यांना मी म्हटलं ना, हे जर आहे ना, इव्हन आहे ना, बरेचसे तुम्हाला असे सेलिब्रिटीज दिसतील ना ज्यांची तुळा राशी आहे, तर त्यांना चांगलं राहायला आवडतं. आर्टच्या फील्डमध्ये हे लोक खूप चांगलं काम करतात. ओके. यांच्यासाठी चांगलं आर्ट फील्ड रिलेटेड, कारण की क्रिएटिव्ह माइंड असतं ना, तर ते क्रिएटिव्हिटीला आहे ना, क्रिएटिव्हिटी रिलेटेड काम करू शकतात, चांगलं करू शकतात. चांगलं करू शकतात. बरं, मग 2026 हे वर्ष तुळा राशीच्या व्यक्तींसाठी कसे असणार? 2026 तुळा राशीवाल्या लोकांसाठी नेकीकरण जुते खा असं राहणार आहे. ते जेवढे नेकी करायला जातील ना, तेवढे लोक त्यांना ना फटकार लावतील. कारण की यांच्यांना 10th हाऊस मध्ये ज्युपिटर आला आहे आणि ज्युपिटर जेव्हा 10th हाऊस मध्ये येतो ना, तेव्हा ते ना लोकांचं भलाई करायला जातात आणि म्हणतात ना, म्हणून म्हटलं नेकीकरण दर्या में डाल, असं होतील. मग तुम्ही जेवढे लोकांचा फायदा करून मला, अरे माझाच भाऊ आहे ना, मी करतो याच्यासाठी, माझाच मित्र आहे ना, करतो, मग ते तुम्हाला ना तुम्ही किती जरी त्यांच्यासाठी केलं ना, ते ऍट द एंड ऑफ द डे म्हणतील तू कायच केलं माझ्यासाठी, ते असं होईल. ते यांच्यासाठी असं वर्ष राहणार आहे. त्यांना करिअरमध्ये पण आहे ना अपॉर्च्युनिटी मिळतील. 2026 मध्ये तुळा राशीवाले लोक जे इमॅजिन करतील त्या गोष्टी त्यांना मिळणार नाहीत. ते म्हणतील ना, मला या गर्लफ्रेंड सोबत आहे ना लग्न करायचंय, मला या पोरीसोबत लग्न करायचंय, ती नाही मिळणार, दुसरं काहीतरी मिळेल. ज्या गोष्टी इमॅजिन करणार आहे की मला ही जॉब पाहिजे, ती तर नाही मिळणार, दुसरं काही मिळेल. कारण की यांच्या 11th हाऊस मध्ये केतू बसला आहे आणि केतू जेव्हा 11th हाऊस मध्ये येतो ना, तुम्ही ज्या गोष्टी मागताना त्या गोष्टी नाही मिळत, दुसरं काहीतरी मिळतं. ठीक आहे, तुम्ही म्हटलं की मला हा येलो कलरचा आहे ना ग्लास पाहिजे, तर येलो कलरचा ग्लास नाही मिळणार, होऊ शकतं रेड कलर मिळेल, नाही तर मिळणारच नाही, ग्लासच मिळणार नाही, असंही होऊ शकतं. तर तुम्ही म्हटलं ना, काही लोक म्हणतात की नाही मला ना पिंकी सोबतच लग्न करायचंय, आणि पिंकी म्हणते तू या जगातला आखरी जरी व्यक्ती असेल ना, मी तुझ्यासोबत लग्न नाही करणार, तर पिंकी तर नाही मिळणार, रेश्मा मिळणार, होऊ शकतं. तर तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळणारच नाही. तुम्ही यावेळेस ना, पण तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत, तुम्ही जर त्या ना रिटर्न लिहिल्या, ठीक आहे, तुम्ही जर त्या लिहिल्या
ग्रॅटिट्यूड म्हणा, हे ना जर्नलिंग केली तर हो. तुम्हाला ते रिझल्ट चांगले मिळतील. मी अच्छा. असं म्हणतात ना, जेव्हा केतू 11th हाऊसमध्ये येतो ना, हम्म. तर तुम्हाला ज्या पण गोष्टी पाहिजेत ना, त्या हम्म. लिहून आहे ना तुम्ही गणपती बाप्पाजवळ ठेवा. हो. ठीक आहे, मग त्या तुम्हाला गोष्टी मिळतील. तर हम्म. तुम्हाला जसं मी म्हटलं होतं ना, मेष राशीवाल्या लोकांसाठी आहे ना, मॅनिफेस्ट करायचं. मॅनिफेस्ट करायचं. हम्म. ते हे काइंड ऑफ मॅनिफेस्टेशनच आहे. हम्म. तुम्हाला बेसिकली लिहायचंय, म्हणजे लिहून रिटर्न manifest. फॉर्म मध्ये मॅनिफेस्ट करावं लागणार. जर्नलिंग करायची आहे, हम्म. तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. त्या टाइमला तुमच्यासाठी ही रेमेडी आहे बेसिकली. हम्म. 2026 मध्ये जर तुम्ही ज्या ज्या गोष्टी पाहिजेत, हम्म. ठीक आहे, विचार केला तर मिळणार नाही. हम्म. लिहायचंय आणि विसरून जायचंय, बरं. मग त्या पॉसिबिलिटीज आहे तुम्हाला मिळतील. हम्म. जॉबच्या दृष्टीने 2026 हे वर्ष यांच्यासाठी कसे असणार? जॉबच्या दृष्टीने यांच्यासाठी 2026 चांगलं राहील. चेंजेस होतील, हम्म. ठीक आहे, जॉब पण जाईल आणि हम्म. मिळेल पण चांगली. हो. ठीक आहे, चेंजेस राहतील. इव्हन त्यांचे जे एम्प्लॉईज असतील ना, ते त्यांना ना परेशान करतील. अगर तुम्ही बिझनेसमध्ये असताल ना, तर तुमचे एम्प्लॉई तुम्हाला खूप त्रास देतील, हम्म. प्रॉब्लेम क्रिएट करतील, त्यांच्याशी पटणार नाही. होऊ बरं. शकतं की ना ते सॅलरी जास्त मागतील, हम्म. असे प्रॉब्लेम होतील. हम्म. आणि जर तुम्ही जॉबमध्ये असाल तर जॉबमध्ये काय होईल ना, तुमच्या जॉबमध्ये चेंजेस व्हायला लागतील. हम्म. ते ना ट्रान्सफर होईल तुमचा. ते त्या टाइमला ना बेसिकली शनी बसलाय ना, तर हम्म. त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम क्रिएट करायला लावतो. हो. तर बट तुम्ही करत राहिला, हार्डवर्क करत राहिला, ऑफिस पॉलिटिक्सचे पण शिकार होऊ शकता. हम्म. तुमचा बॉस तुम्हाला ना एक्स्ट्रा काम देऊ शकतो, खूप हार्डवर्क वाढेल तुमचा, असं होऊ शकतं. हम्म. बट आहे ना, आणि तुमच्या या व्यतिरिक्त 2026 मध्ये तुमचा प्लॅन असेल ना, की मला लोन घ्यायचंय, तर 2026 मध्ये विसरून जा, लोन घेऊ नका. बरं. एकदा जर ते लोन घेतलं तर तुम्हाला रिपे करण्यासाठी हम्म. तुम्हाला खूप परेशानी होईल. आयुष्य जाईल. हा, म्हणजे ते होणारच नाही, कारण की शनी तिथं बसलाय ना, तुम्हाला एकतर लोन मिळायला प्रॉब्लेम होईल. आणि जर तुम्ही लोन घेतला, एकदा डेपमध्ये गेला ना, तर त्याला एक लोन घेतलं, त्याला क्लोज करण्यासाठी दुसरं घेतात, मग तिसरं घेताल, असं करून ना ते सायकल रिपीट होईल. अच्छा, तर म्हणजे तुम्ही त्या try लूप करा. मध्येच ते फिरत राहणार. हा, तर तुम्ही ट्राय करा की तुम्ही लोन घेऊच नका ओके. 2026 मध्ये. 2026 मध्ये तुळा राशीवाल्या लोकांच्या लाईफमध्ये जसं जॉबमध्ये चेंजेस आहेत, तर होऊ शकतं की ते जॉब सोडून बिझनेस स्टार्ट करतील. अच्छा, म्हणजे हा. जॉब सोडून बिझनेस कडे वळणार. हा, तर मोस्टली जुलै नंतर त्यांचे चान्सेस जास्त आहेत की ते बिझनेस स्टार्ट करतील. तर त्यांचं मन करेल की आता मला बिझनेस करायला पाहिजे, आणि मग ते बिझनेस पण चालू करतील. आणि शनी जेव्हा आहे ना 6व्या घरामध्ये येतो ना, जर ते सेवा करतील तर यांना चांगले रिझल्ट बघायला मिळतील. इव्हन करिअरमध्ये त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळतील, नवीन काहीतरी चेंजेस होतील, आणि जे चेंजेस होतील ना त्यांनी ते फायदेशीर राहतील. तर यांना सेवा करायचं. ते म्हणतात सेवा म्हणजे दान धर्म करावा का? नाही, सेवा म्हणजे जी बिना पैशानी होते ती सेवा आहे. मंदिरामध्ये जाऊन क्लिनिंग करणं, गुरुद्वारामध्ये जाऊन आहे ना लंगरचा प्रसाद बनवू लागणं, ते वाटप करण्यासाठी ना मदत करणं, ती बेसिकली सेवा आहे जी बिना पैशानी होते. आणि जेव्हा तुम्ही हे करायला लागता ना, म्हणतात ना सेवा करोगे तो मेवा मिलेगा, तर यांच्यासाठी हे रेमेडी आहे. जर तुम्ही केलं तर तुमच्यासाठी चांगलं राहील, ओके. तुम्ही करू शकता. बरं. स्टुडंटसाठी हे वर्ष कसे असणार? स्टुडंटसाठी 2026 डिस्ट्रॅक्शनचं राहील. त्यांना असं वाटेल की मला आता अभ्यास करायचा आहे, आणि त्याच टाइमला त्यांना ना डिस्ट्रॅक्टेड फील करतील. होऊ शकतं की त्यांचे ना फ्रेंड्स येतील, चल ना काय करतो अभ्यास करून, उद्या करता येईल, चल इथे पार्टीला जाऊ, नाही तर गर्लफ्रेंड येईल, बॉयफ्रेंड येईल, आणि त्यांना डिस्ट्रॅक्ट करतील. अच्छा. त्यांची मन जरी असेल ना, तर काही ना काहीतरी डिस्ट्रॅक्शन होईल. आणि होऊ शकतं की त्यांना वाटेल की मी आता थोडासा अभ्यास करायला पाहिजे, बट त्या टाइमला त्यांचं वाटेल की आता ठीक आहे ना, मी आताच अभ्यास करेल, मी IPS बनेल, मी हे करेल ते करेल, आणि त्यांच्या डोक्यामध्ये इतकं इल्युजन क्रिएट करेल ना, कारण की 5th हाऊसमध्ये राहू बसलाय. आणि जेव्हा 5th हाऊसमध्ये राहू बसतो ना, त्यांचा फक्त टाइम वेस्ट करतो, आणि ते रियालिटीमध्ये अभ्यास नाही करू शकत. तर अभ्यासापासून ते दूर जातात. बट त्यांना माझं हे सजेशन राहील की तुमच्या आहे ना आयुष्यामध्ये जो टाइम पिरियड आहे ना एक्झामचा, तो एकदाच येणार आहे. तर तुम्ही थोडंसं फोकस केलं तर तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. नाही तर मग तुम्ही फ्रेंड्ससोबत पार्टी करणं हे तुम्ही 1-2 वर्षानंतर पण करू शकता. ते म्हणतात ना, जेव्हा तुम्ही जॉब करायला लागताल ना, जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील, त्या टाइमला तुम्ही पार्टी वगैरे करा, मग ते तुमच्यासाठी चांगलं राहील. नाही तर आता जर टाइम वेस्ट केला ना, तर मग नंतर तुम्हाला वाटेल मी त्या टाइमला केलं असतं तर बेस्ट झालं असतं. हो ना. इव्हन त्यांचे जे लव्ह रिलेशनशिप आहेत, म्हणजे लग्नाच्या आधीची जे अफेअर आहेत ना, ते पण आहे ना चांगले नाही राहणार. त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम येतील ना, मनमुटाव जास्त राहील ना, त्यांना असं वाटेल की माझा पार्टनर मला समजून घेत नाही आहे, आणि हे पण काही कमी नाही आहेत. ते पण त्या टाईपमध्येच त्यांच्याशी काहीतरी करतील, त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतील. तर होऊ शकतं की ना त्यांचे असे छोटे मोठे ब्रेकअप होतील. म्हणजे होतात ना, आता ब्रेकअप झालं, पॅचअप झालं, हा कॅज्युअल ब्रेकअप्स ते जास्त होतील. तर 2026 मध्ये. वृश्चिक राशीबद्दल थोडं जाणून घेऊया. तर वृश्चिक राशीचा स्वभाव कसा असतो? वृश्चिक राशी ही मंगलची आखरी राशी आहे, आणि इथं मंगळ मॅच्युअर झालेला आहे. तर यांच्या लाईफमध्ये राईज अँड फॉल नेहमी होतच राहतो. ही ट्रान्सफॉर्मेशनची राशी आहे, आणि 8वं घर म्हणतात ना, इथं कोणताच प्लॅनेट आहे ना चांगलं फील नाही करत. तर या राशीचे लोक जे आहेत ना, त्यांना माहिती लाईफमध्ये इतकी प्रॉब्लेम्स येतात ना, ते एकदा लाईफमध्ये अप्स म्हणजे शिखरावरती जातात आणि लगेच खाली पडतात. डाऊनफॉल पण तसाच होतो. डाऊनफॉल पण तसंच होतं, राईज अँड अप्स. आणि यांच्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आलेले आहेत ना, तर त्यांना आता त्याची सवय लागून गेली आहे की आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट इझिली मिळत नाही. तर असं त्यांना माहिती होऊन गेलेलं आहे. आणि यांचा स्वभाव कसा गंभीर असतो. त्यांना माहिती
कुठे किती आणि कसं बोलायचं. हम्म. आता ते काही लोक असतात ना, बोलण्याच्या आधी आहे ना विचार नाही करत, न हो. विचार करता बोलून टाकतात. हम्म. पण हे लोक काय करतात, डोक्यामध्ये आधी प्रोसेस करतात हम्म. आणि मग बोलतात. हम्म. आणि यांची जी अनालिटिकल स्किल्स आहे ना ती खूप चांगली असते. हम्म. ते अनालिसिस चांगलं करतात हम्म. आणि त्यांना त्यांची इंट्युशन पॉवर पण चांगली असते. हो. त्यांना कोणतीही गोष्ट होण्याच्या आधी ना पहिलेच इंट्युशन येऊन जाते की अच्छा मला हे हम्म. करायला पाहिजे की नाही, हम्म. अशा प्रकारे. तर यांना मी म्हटलं ना, यांना आयुष्यामध्ये इतकं त्यांनी हार्डवर्क केलेलं असतं ना, यांना कोणतीच गोष्ट इझिली मिळत नाही. बरोबर. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना स्ट्रगल करावं लागतं. एक स्कॉर्पिओ राशी आहे आणि एक मकर राशी आहे. हम्म. त्या दोघांनाही माहिती आहे की मला कोणत्याच गोष्टी इझिली नाही मिळत. हम्म. त्याच्यासाठी मला खूप एफर्ट करावे लागतात आणि मला असं आहे की मला आणि त्यांचा असा स्वभावच बनून जातो हम्म. की मला माहिती आहे की मला हे तर मिळणार, माझ्यासाठी लग तर काहीच नाही, हो. जे आहे ते हार्डवर्क आहे. हम्म. मग त्यांचा स्वभावही तसा होऊन जातो आणि ते जास्त एक्सप्रेसिव्ह नसतात. हम्म. ते असे शांत राहतात. त्यांना कुठे मी म्हटलं, आणि ते ना काम करण्यामध्ये पण एक्सपर्ट असतात. त्यांना एखादं काम दिलं ना, ते शांतपणे एका ठिकाणी बसून काम करत राहतात. हम्म. ते असा त्यांचा स्वभाव असतो. तर 2026 हे वर्ष वृश्चिक राशीसाठी कसे असेल? 2026 मध्ये वृश्चिक राशीवाले लोकांचे घर बदलणार आहे. हम्म. राहू त्यांच्या 4th हाऊसमध्ये बसला आहे आणि यांचे घर बदलणार आहे. या तर ते प्लेस चेंज करतील, नाही तर घरामध्ये काहीतरी फर्निचर चेंज करतील, घरामध्ये घरातले काही सामान आहे ते चेंज करतील, नाही तर स्वतःचं ते घरच चेंज करतील. यांच्या घरामध्ये काही ना काहीतरी चेंजेस होणार जरुरी आहे. आणि यावर्षी यांना ना असं वाटेल की मला घरातच राहायचंय, त्यांचं मन नाही करणार. पण राहू काय करेल, त्यांना घराच्या बाहेर घेऊन जाईल असं, कारण की त्यांचं मन आहे ना जिथं त्या गोष्टी त्यांना नाही मिळणार यावर्षी. मग त्यांना असं वाटेल की मला तर थोडंसं घरातली ओढ होतीये आणि घरामध्ये जाऊन थोडासा टाइम स्पेंड करायचा. म्हणजे थोडं कम्फर्ट झोन मध्ये राहणार. हा, आणि यांचा ना 10th हाऊस मध्ये ना केतू बसलाय ना, तर यांचं कामामध्ये मन नाही लागणार. त्यांना वाटेल ना ठीक आहे ना, कामच आहे ना, करता येईल ना. असं मंगळचं कसं असतं की अरे काम करायचं ना, चला करूया. बट केतू जेव्हा इथं बसतो ना, ते लोक ना आळशी लोक बनतात. त्यांना हार्डवर्क करायला बिलकुल आवडत नाही. केतू असा आहे ना की म्हणतात ते ना, काय ठेवलं या जगामध्ये, काय काम करून फायदा आहे, ॲट द एंड ऑफ द डे सगळ्यांना मरायचंच आहे ना. तर ते त्याचा केतूचा असते ना, स्पिरिच्युअलिटीचा प्लॅनेट आहे ना, त्याला ना या गोष्टी नाही जमत. तर केतू काय करतो, पूर्ण जगातून मला कट करायचं काम करतो. यांचं कामामध्ये मन नाही लागत. आणि यावर्षी हे ना हार्डवर्किंग नाही, स्मार्ट वर्किंग होतील. आता एखादा व्यक्ती आळशी आहे ना, तर तो शॉर्टकट शोधतो, कसं मी शॉर्टकट मधून हे काम पूर्ण करेल. तर मग हे ना स्मार्ट वर्किंग बनतील. यांना केतू इथं बसून ना थोडंसं ना जुगाडू टाईप, की कसं माझं काम पटकन निपटलं पाहिजे. काम एक तर कामामध्ये मन नाही लागणार, इव्हन यांचे जॉब जाण्याचे पण चान्सेस आहेत. आता काम नाही केले तर ऑफकोर्स तुम्हाला तुमचं मॅनेजर असेल, तुमचा जो बॉस असेल, तुम्हाला कामातून काढूनच टाकेल ना. तर मोस्टली बऱ्याचशा स्कॉर्पिओ लोकांचे ना जॉब जाणार आहे. आणि 2026 यांच्यासाठी जसं बाकीच्यांसाठी ना न्यूनेसचा आहे, फ्रेशनेसचा आहे, न्यू स्टार्टचा आहे, यांच्यासाठी ठेरावचा आहे. त्यांना एका ठिकाणी ना सेटल व्हायचं आहे, स्थिरता ठेवायची आहे. त्यांना असं नाही की आता बाकीच्या लोकांना चेंजेस वगैरे करायचे आहेत ना, यांना असं काही नाहीये. त्यांना जिथं आहेत ना तिथे सेटल व्हायचं आहे. काही न्यूनेस नाही, यांच्यासाठी न्यूनेससाठी नाही आहे. ज्या आहे त्या गोष्टीमध्ये ऍडजस्ट करायचं आहे. काही बाहेर जाऊन तुम्ही असा विचार नका करू, अरे बाकी लोक काय करते, दुनिया जहामध्ये काय चालू आहे, मला बघायचं आणि मी ते अडॉप्ट करायचं नाही. तुम्ही जिथं आहात तेच कंटिन्यू करा, तेच त्याच्यामध्येच तुम्हाला फायदा आहे. तुमच्यासाठी न्यूनेस नाहीये. यावर्षी तुमच्यासाठी हेच मंत्र आहे असं म्हणू शकता. इव्हन तुम्हाला आज स्टुडंटसाठी पण हे जे वर्ष राहील ना, ते 2026 हे थोडं कठीण राहणार आहे, इझिली नाही होणार आहे. कारण की 5th हाऊसमध्ये शनी बसला आहे आणि ते जेवढे हार्डवर्क करतील ना त्यांना नाही मिळणार. शनी त्यांना टेस्ट करेल. आता त्यांना इच्छा असेल की मी गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत आहे, मला चांगले रिझल्ट पाहिजे, तर त्यांना इझिली नाही मिळणार. खूप हार्डवर्क करायला लावेल, इझिली कोणत्याच गोष्टी नाही देणार. खूप मेहनत केल्यानंतरच मग रिझल्ट मिळतील. शनी काय करतो, पहिले टेस्ट करायला लावतो. इव्हन त्यांच्या लव्ह रिलेशनशिपसाठी पण हे वर्ष चांगलं नाही आहे. स्कॉर्पिओची जितके पण लोक आहेत ना, त्यांच्या लव्ह रिलेशनशिप साठी हे वर्ष चांगलं राहणार. मनमुटाव राहील, ब्रेकअप्स पण होतील, तर त्यांचं एवढं चांगलं. इव्हन मॅरेजसाठी पण हे वर्ष चांगलं नाही आहे. जे त्यांचं वैवाहिक जीवन आहे ना 2026 मध्ये चांगलं नाही राहणार आहे. मॅरेजमध्ये डिले होतील, कारण की शनी आहे ना, शनीचा आस्पेक्ट जातो ना 7th हाऊसमध्ये, त्याच्यामुळे त्यांच्या मॅरेजमध्ये डिलेज होतील. त्यानंतर स्पाऊसची हेल्थ खराब होईल, होऊ शकतं की त्यांचे ना मनमुटाव होईल, मिसअंडरस्टँडिंग जास्त वाढतील. तर यांच्यासाठी हे चांगलं नाही राहणार. बट आहे ना फादरसाठी 2026 चांगलं राहील. त्यांचे जे फादर आहेत ना ते रिलिजियस होतील, रिलिजियस प्रॅक्टिसेस आहे ना सुरू करतील. त्यांना असं वाटेल की मला दुर्गा मातेची पूजा करायची आहे, कोणत्या तरी देवीच्या मंदिराकडे ना ते ट्रॅव्हल पण करतील आणि त्यांचं मन पण करेल की त्यांची भक्ती करायचं. असं पॉसिबिलिटीज आहे त्यांच्यासाठी. फॉरेन ट्रॅव्हल्स होणार का? फॉरेन ट्रॅव्हलसाठी नाहीये. यांच्यासाठी कोणत्याच न्यू गोष्टी करायच्या नाहीये. जिथं आहे तिथे सेटल व्हायचं आहे, न्यू अडॉप्ट नाही करायचं आहे. तरच त्यांच्यासाठी हे वर्ष बेटर राहील. नाहीतर त्यांच्यासाठी एवढं 2026 एवढं काही खास राहणार नाही, ॲव्हरेज आहे. आता पुढच्या राशीकडे वळूया, ती म्हणजे धनु. तर धनु राशीचा स्वभाव कसा असतो?
धनुराशी जी आहे ना ती गुरुची राशी आहे ना, गुरुची फेवरेट राशी आहे असं म्हणू शकतो. गुरु आहे तो विजडमचा, ज्ञानचा आहे ना प्लॅनेट आहे, ट्रॅव्हलचा प्लॅनेट आहे. तर या व्यक्तींना ना ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. आणि गुरु जो आहे ना तो त्यांना म्हणजे ज्ञान घ्यायला आवडतं, ज्ञान द्यायला आवडतं. तर हे लोक ज्ञानी असतात, ज्ञान घेण्यामध्ये आणि देण्यामध्ये एक्सपर्ट असतात. त्यांना तुम्ही जर विचारलं की अरे हे मोबाईलमध्ये ईमेल कसा सेंड करतात, तर म्हणे ये इकडे बस तुला सांगतो. ते असं आहे. तुम्ही म्हणजे आवडतं पण सांगा. हा, चांगले बेस्ट टीचर असतात ते. विजडमचा प्लॅनेट आहे ना, गुरु म्हणजे काय ना, एक टीचर आहे. तर त्यांना शिकायला पण खूप आवडतं. कोणती जरी तुम्ही त्यांना गोष्ट विचारली ना तर ते लगे म्हणतात बस मी तुला सांगतो म्हणून. आणि त्यांच्या धनुराशीवाले लोक ना त्यांच्या घरामध्ये उंच असतात. त्यांची जी हाईट आहे ना त्यांच्या घरातल्या मेंबर पेक्षा ना जास्त असते. आणि तुम्ही जर बघितलं ना यांचे जे रिलेशनशिप आहेत ना, जर त्यांचा पार्टनर नॉलेजेबल असेल तरच त्यांचं रिलेशन चालतं. इव्हन त्यांचे जे फ्रेंड सर्कल पण असतात ना ते नॉलेजेबल असतील ना तरच त्यांची फ्रेंडशिप होते. नाही तर ते बघतात ना, जसं तुला राशीवाले लोक काय बघतात, तुम्ही टिपटॉप राहत असताल, ग्रूम चांगले असताल तरच तुम्ही फ्रेंडशिप करतील. आणि जे कर्क राशीवाले लोक आहेत ते इमोशनली इन्व्हॉल्व्ह झाले तरच फ्रेंडशिप करतील. बट या लोकांचे तुमच्याकडे ज्ञान आहे ना, नाही तर कमीत कमी तुम्ही शिकण्यासाठी रेडी आहात ना तरच तुमचे फ्रेंड्स बनतील, नाही तर नाही बनणार. असं त्यांचं, कारण की त्यांना ज्ञानचा प्लॅनेट आहे ना, ज्ञान घ्यायला आणि द्यायला दोन्हीमध्ये एक्सपर्ट आहेत ते. बरोबर. तर यांच्यासाठी 2026 वर्ष कसे असेल? 2026 धनुराशीवाल्या लोकांना घरातून बाहेर काढणारे शनी आणि त्यांचे जेवढे हार्डवर्क आहेत ना ते एक्स्ट्रा एफर्ट टाकायला लावणार आहे. हार्डवर्क वाढणार आहेत, घरामध्ये सेटल नाही होणार, घरामध्ये भांडणं होतील, घरामध्ये कोणाची तब्येत खराब होईल. त्यांना असं वाटेल की घरातून मी कधी एकदाचं बाहेर जातो. आणि हा शनी त्यांना घराच्या बाहेर घेऊन पण जाईल. त्यांचे फॉरेन ट्रॅव्हल पण पॉसिबिलिटीज आहेत. बट इझिली नाही होणार, प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, कोणतीच गोष्ट इझी नाही मिळणार. इव्हन जॉब जातील, जॉबमध्ये चेंजेस होतील आणि ऑफिस पॉलिटिक्सचे पण शिकार होतील. करिअरमध्ये त्यांना असं वाटेल की यार मी किती मेहनत करतोय. इव्हन ते हार्डवर्क इतके करायला लागतील ना त्यांना रिअलाइज नाही होणार आणि त्यांना असं वाटेल की मला थोडं हार्डवर्क करायला पाहिजे, कमी पडते. बट आजूबाजूचे लोक म्हणतील अरे हा व्यक्ती याला काय झालंय, इतके दिवस तर म्हणायचा की ना ज्ञान देत होता आपल्यालाच की एवढं काम करायचं काय असतं आणि आता स्वतःच हार्डवर्क करायला लागले. त्यांना रिअलाइज नाही होणार. पण ते बाकीचे लोक जे आहेत ना ते म्हणतील तू खूप हार्डवर्क करायला लागला आहे. तर त्यांचे हार्डवर्क वाढणार आहेत, एफर्ट वाढणार आहेत आणि त्यांना रिझल्ट पण मिळणार नाही आहे. धनुराशीची ना ढैया चालू आहे, तर त्यांना शनी खूप जास्त प्रिपेअर करतोय. आणि जेव्हा शनी शिकवतो तर त्यांना प्रॉब्लेम तर क्रिएट करायलाच लावतो ना, इझिली कोणत्या गोष्टी नाही मिळत. तर त्यांच्या लाईफमध्ये हे प्रॉब्लेम्स होत आहे. इव्हन त्यांच्या मदरची हेल्थ पण खराब राहील. मोस्टली त्यांना बोन रिलेटेड प्रॉब्लेम्स होतील, तर त्यांना त्यांच्या मदरची काळजी घेणं जरुरी आहे. इव्हन त्यांचे ना प्रॉपर्टीचे योग पण बनले आहेत, तर त्यांचे प्रॉपर्टी घेण्याचे पण चान्सेस आहेत. 2026 त्यांच्या सिबलिंगसाठी बिलकुल चांगलं राहणार नाही. त्यांना करिअरमध्ये, मॅरेजमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. इव्हन त्यांचे जे इनलॉज आहेत त्यांच्यासाठी चांगलं राहील. त्यांना आहे ना राईज मिळेल, त्यांच्या फायनान्शियल कंडिशन चांगली होईल. 2026 मध्ये धनुराशीवाले जे लोक आहेत त्यांच्याबद्दल ना अफवा उडतील. अपोजिट जेंडरमुळे त्यांच्याबद्दल ना असे रुमर्स उडतील. काय होईल ना, जर तुम्ही मेल असाल तर फिमेलमुळे होईल आणि फिमेल असाल तर मेलमुळे. आणि ते अननेसेसरी आहे. नाव खराब होणार. त्यांचं नाव खराब होणार आहे. अरे ती मुलगी अशीच आहे, तो मुलगा असंच आहे. आणि ऑफिसचे कलिग्स म्हणतील अरे या दोघांचं काहीतरी चालू आहे, नाहीतर हे मॅनेजर सोबत याचं काही चालू आहे. अशा प्रकारे ना बेसिकली ना त्यांच्या ना अपोजिट जेंडरमुळे ना अफवा उडतील आणि त्यांचं नाव खराब होईल. बट काही दिवसांनी हे सेटल राहील. त्यांना फक्त एवढी थोडी काळजी घ्यायची आहे. बट ते इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बिझनेसमध्ये असतील, नाहीतर ना मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असतील, तर त्यांना चांगले रिझल्ट बघायला मिळतील. त्यांच्यासाठी बेस्ट आहे. इव्हन ऑनलाईन जरी काम करत असतील ना तरी त्यांच्यासाठी चांगलं वर्ष आहे. आणि 2026 मध्ये धनुराशीवाले लोक जुगाडू बनतील. कोणतंही काम आहे ना कसं तरी पटकन काढून घ्यायचं हे त्यांना नक्की येणार आहे यावर्षी. त्यांना ते त्यांच्या, कारण की राहू थर्ड हाऊस मध्ये आहे ना, थर्ड हाऊस मध्ये राहू त्यांना करिजियस बनवतो आणि जुगाडू पण बनवतो, तर त्यांना चांगले रिझल्ट बघायला मिळतील. 2026 मध्ये धनुराशीवाले लोकांनी जर ना दुर्गा चालिसाचा पाठ केला, दुर्गा माताची पूजा केली ना, त्यांना चांगले रिझल्ट बघायला मिळतील. त्यांच्यासाठी बेस्ट रेमेडी आहे ही. मकर राशीबद्दल थोडं जाणून घेऊया. मकर राशीचा स्वभाव कसा असतो? मकर राशी आहे ना शनीची राशी आहे आणि शनीचे मॅक्सिमम ॲट्रिब्यूट तुम्हाला मकर राशीमध्ये बघायला मिळते. मकर राशींना लक काय असतं हे माहीतच नाहीये. त्यांना असं होतं की आयुष्यामध्ये जे काही करायचंय ना ते स्वतःच्या मेहनतीनं करायचंय. आयुष्यात ज्या पण गोष्टी भेटतात ना त्या मेहनतीनंच भेटतात. लक काय असतं त्यांना माहीतच नाही. आणि त्यांना स्ट्रगलच आयुष्यामध्ये सगळे स्ट्रगलनेच भेटतात. आणि ते तुम्ही जर त्यांना बघाल ना ते गंभीर स्वभावाचे असतात आणि त्यांना फक्त काम करायचं माहितीये, त्यांना एक्सप्रेस करता येत नाही. आणि इव्हन तुम्ही त्यांना जर कोणी असं काही भांडण जरी करत असेल तरी ते रिस्पॉन्ड नाही करत. ते सायलेंट ट्रीटमेंट जसं म्हटलं होतं ना ते तसं त्यांचा स्वभाव असतो. त्यांना माहिती आहे आणि ते खूप मोजकच बोलतात कुठं काय करायचंय. आणि त्यांचं पण असा ॲटिट्यूड असतो ना की तुम्ही त्यांना फक्त काम द्या आणि ते फक्त ते पूर्ण करतील. ते असं आहे. मकर राशीवाले लोक ना आध्यात्मिक असतात, डिसिप्लिन असतात, त्यांना नियमाने काम करायला आवडतं आणि ते करतात पण. ते खूप डिसिप्लिन असतात, कोणतेही काम करायला ते नाही म्हणत नाही. त्यांना मेहनत करण्यामध्ये मागे पुढे नाही पाहत ते. आणि मकर राशीच्या लोकांना इम्प्रेस करणं इझी नाही आहे. आणि इव्हन जर मकर राशीची कोणती मुलगी
असेल ना तिला हम्म. पटवणं पण इझी नाहीये. अच्छा. कारण की बाकीचे लोकांना कसं तुम्ही त्यांच्या सवयीनं त्यांना इम्प्रेस करू शकता. हम्म. तुम्ही असे स्टंट करत असताल, चांगले हम्म. कपडे घालत असाल, हो. ते नाही. ते विचारतात. ते प्रॅक्टिकल असतात. हम्म. त्यांचं स्ट्रेट फॉरवर्ड नेचर असतं. ते फक्त हम्म. विचारतात, "हां, ठीक आहे. ते हम्म. तर सगळं ठीक आहे. बाकी हम्म. सांग तू काय करतो? हम्म. जॉब आहे तर सॅलरी किती आहे?" ते प्रॅक्टिकल नेचर त्यांचं जास्त असतं हो. आणि त्यांना इम्प्रेस करणं इतकं इझी नाहीये. अवघड असतं. खूप अवघड आहे. हम्म. तर मकर राशीच्या व्यक्तींसाठी 2026 वर्ष कसे असेल? 2026 मकर राशीवाल्या लोकांसाठी अगेन चांगलं इयर राहणार आहे. हम्म. बऱ्याच वर्षानंतर यांच्यासाठी कोणतं तरी चांगलं वर्ष आलं आहे. हो. कारण शनीने त्यांना एवढं काही शिकवलं आहे ना, तर त्यांच्यामध्ये ती विनम्रता आली आहे. हम्म. त्यांना माहिती आहे की आता म्हणजे हार्डवर्क काय असतं हम्म. आणि त्याचं मेहनतीचं फळ काय असतं. तर यांच्यासाठी बेस्ट इयर राहील. हम्म. त्यांना बऱ्याचशा गोष्टी चांगल्या भेटतील. करिअरमध्ये अपॉर्च्युनिटी मिळेल. मॅरेजसाठी इयर चांगलं राहील. हम्म. त्यांना आहे ना फायनान्शियली हे वर्ष चांगलं राहील. हम्म. इव्हन त्यांचे जर प्लॅन असेल मॅरेज करण्याचा तर त्या मॅरेज पण होईल. इव्हन प्लॅन असेल त्यांचा की मला ना बिझनेस चालू करायचा आहे हम्म. तर बिझनेस करण्याचे पण चान्सेस आहेत. जॉब करत असतील तर बिझनेस करतील. जर ते गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असतील तर ते पण मिळण्याचे पॉसिबिलिटीज आहेत. तर त्यांना ओव्हरऑल हे वर्ष चांगलं आहे. त्यांना बऱ्याचशा गोष्टीमध्ये चांगले रिझल्ट बघायला मिळतील. ओके. 2026 मध्ये मकर राशीवाले किती पैसे कमवू द्या त्यांना असं वाटेल थोडे कमी आहेत. हम्म. कारण की राहू त्यांच्या सेकंड हाऊसमध्ये बसला आहे हम्म. आणि राहू जेव्हा सेकंड हाऊसमध्ये बसतो ना त्यांना डिसॅटिस्फॅक्शन जास्त असतं. हम्म. ते महिन्याला 5 लाख कमवू द्या त्यांना असं वाटेल की अरे अजून थोडे आले असते ना मजा आली असती. म्हणजे असमाधानीच हां. राहणार. समाधान मिळणारच नाही. हम्म. इव्हन ते त्यांच्या फॅमिलीपासून पण डिससॅटिस्फाईड राहतील. हम्म. पप्पा यार तुम्ही थोडेसे ना काहीतरी चांगलं काम केलं असतं तर आज माझ्याकडे ना पैसे आले असते. हम्म. आज तुम्ही अंबानीसारखं इन्व्हेस्ट केले असते पैसे आज मी ना अनंत अंबानी असलो असतो. हम्म. त्या अशा बेसिकली ना त्यांच्या डोक्यामध्ये असे खयाल येतील आणि त्यांना असं वाटेल ते डिससॅटिस्फाईड राहतील फॅमिलीपासून. अच्छा. आणि केतू 8th हाऊसमध्ये आल्यामुळे ना त्यांना हेल्थमध्ये थोडे प्रॉब्लेम्स राहतील. हम्म. असे आणि मोस्टली अशा हेल्थ इश्यूज होतील ना ते आयडेंटिफाय नाही होणार हो. आणि त्यामुळे ते थोडे परेशान राहतील. हम्म. म्हणजे कळणारच नाही काय हां. होतंय. टेस्ट करायला गेले ना त्यांना कळणार नाही की काय नेमकं होतंय म्हणून. हम्म. अशा प्रकारे इव्हन बरेचसे मकर राशीवाले लोक जे आहेत ना ते ॲस्ट्रॉलॉजी अकल्ट रिलेटेड फील्डमध्ये ना त्यांना इंटरेस्ट यायला लागेल. स्पिरिच्युअलिटीमध्ये इंटरेस्ट यायला लागेल आणि ते त्याची स्टडी पण करायला चालू करतील. त्यांना अचानक असं वाटेल की इव्हन आता पण बसून ते पॉडकास्ट बघत असतील आणि त्यांना असं वाटत असेल की अच्छा माझा पण 8th हाऊसमध्ये हे आहे, हा प्लॅनेट आहे, ते आहे आणि त्यांना इंटरेस्ट आला असेल आणि ते प्रॅक्टिस पण करायला चालू करतील. बरेचसे लोक ना स्पिरिच्युअलिटी म्हणा अकल्ट फील्डमध्ये त्यांचा इंटरेस्टही आहे आणि ते शिकतील पण. आता कुंभ राशीकडे वळूया. तर कुंभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो? कुंभ राशीवाले लोक जे आहेत ना ते मस्त मौलाना लोक आहेत. हम्म. त्यांना माहित आहे आयुष्यामध्ये मस्ती कशी करायची. त्यांना मजाक करायला खूप आवडतं. हसत खेळायला नेहमी आवडतं. कुंभ राशी पण शनीचीच राशी आहे. बट आहे ना मकरपेक्षा अपोजिट आहे. हो. जशी ही शनीची आहे ना फेवरेट राशी आहे. जसे मकर राशीवाले लोक गंभीर असतात. हो. बट त्याच्या अपोजिटमध्ये कुंभ राशीवाले लोक आहे ना मस्तीखोर असतात. त्यांना मस्ती करायला आवडतात. एन्जॉय करायला आवडतं. ते लाईफमध्ये खूप आहे ना फुल ऑफ एन्जॉयमेंट असते त्यांच्या. त्यांना माहित आहे आणि ते इझिली मूव्ह ऑन करतात. कोणत्याही गोष्टीचा ग्रज मनामध्ये ठेवत नाही. इव्हन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यांना खूप इंटरेस्ट असतो. जर 12 राशीमध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट कोणाला असेल तर ते कुंभ राशींना आहे. ओके. इव्हन सगळ्यात जास्त जे ॲस्ट्रॉलॉजीचे व्हिडिओ आहेत ना ते कुंभ राशीचे चालतात आणि कुंभ राशीवाले लोक खूप इंटरेस्टेड असतात. आज नाही तर उद्या त्यांना वाटतंच की अरे थोडा इंटरेस्ट येतो आणि त्यांची इंट्युशन पॉवर पण खूप चांगली असते. आता 2026 हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल? 2026 कुंभ राशींसाठी आहे ना बाउंड्रीजना ब्रेक करण्यासाठी आहे. तर आतापर्यंत यांची 7.5 चालू आहे. कुंभ राशीचा 7.5चा थर्ड फेज चालू आहे. तर शनीने यांना ऑलरेडी ब्रेक केलं आहे. यांना माहिती आहे करायचं काय आहे, कुठे काय करायचंय सगळं डोक्यामध्ये आहे. बट त्यांना ना कन्फ्युजन आहे. ठीक आहे. कारण की जो राहू आहे ना तो त्यांच्या पहिल्या घरामध्ये बसलेला आणि राहू जेव्हा फर्स्ट हाऊसमध्ये येतो ना तर त्या टाइमला ना इल्युजन क्रिएट करतो. यांना माहिती आहे की मला काय करायचंय, मला कुठे जायचंय, मला कसं काम करायचंय. बट ते ऍक्शन नाही घेऊ शकत आहेत. म्हणजे कळतं पण वळत नाही. हा कळतं पण वळत नाही. ते कन्फ्युजन आहे आणि कधी कधी कन्फ्युजन बेटर आहे. बट इल्युजन जेव्हा होतं ना तेव्हा प्रॉब्लेम होतो की तुम्हाला माहितच नाहीये करायचं काय आहे. तर यांना माहिती आहे कुंभ राशीवाल्या लोकांना की मला कुठे काय करायचंय, कसं पुढे जायचं आहे. बट ते काय होते ऍक्शन घेऊ शकत नाही आहे. बरोबर. ते आतापर्यंत काय होतं ना जसे सेकंड फेज चालू झाला ना तर त्या टाइमला 2-3 महिने ते एकदम हवामध्ये होते की मीच सगळं काही आहे, हो. अहम ब्रह्मा असं त्यांच्या डोक्यामध्ये चालत होता. मग जेव्हा जसं राहू आला की ते कन्फ्युजन जास्त वाढलं. मग ते हवा जसं शनी म्हणतात ना शनीची अजून शनी मग त्यांना अजून खाली घेऊन येतो की ना कसं तू आता उडत होतास ना तो ये आता खाली. यांना हेल्थ इश्यूज पण होतील कारण 7.5चा सेकंड फेज चालू आहे. तर मोस्टली यांना बोन रिलेटेड प्रॉब्लेम होतील, नाही तर
पोट खराब होईल, तर ओके. त्यांना काळजी घ्यायची आहे. हम्म. त्यांच्या ना सेकंड हाऊसमध्ये शनी बसलाय आणि जेव्हा हम्म. शनी सेकंड हाऊसमध्ये बसतो ना, हम्म. तेव्हा फूड हॅबिट जे असतात ना, त्याच्यामध्ये डिसिप्लिन घेऊन येऊ शकत नाही. हम्म. त्यांना असं वाटतं हे पण खावं ते पण खावं आणि हम्म. त्याच्यामुळे यांचं पोट खराब होतं. तर अच्छा. यांना डिसिप्लिन घेऊन यायचं आहे. हम्म. आणि हे जेवढं पण विचार करतील ना, मी सेव्हिंग करायचंय हम्म. आणि सेव्हिंग व्हायला पण प्रॉब्लेम क्रिएट करतो. सेव्हिंग तुम्ही होणार नाही. नाही, म्हणजे काय होतं ना, अननेसेसरी खर्च करायचा ना. पैसे हम्म. यांच्याकडे भरपूर येतील, हम्म. पैशाचे ऑप्शन्स पण येतील, हम्म. त्यांना नवीन नवीन अपॉर्च्युनिटी पण मिळतील, करिअरमध्ये पण मिळतील, बिझनेसमध्ये पण मिळतील, हम्म. अशा नवीन काहीतरी करण्याच्या संध्या पण भरपूर आहेत. हम्म. बट एवढंच की त्यांना ना असं कळणार नाही की त्या टाइमला कन्फ्युजन, जसं राहू त्यांना कन्फ्युजन देईल की मी करू काय, हो. हे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन आहे. हम्म. बट यांना एवढं नक्की करायचं आहे की सेटल नाही व्हायचं आहे. हम्म. ठीक आहे, जसं मी स्कॉर्पिओला सांगितलं की तुम्ही एका ठिकाणी सेटल व्हा. हो. यांना बाउंड्रीज ब्रेक करायच्या, तुम्हाला हम्म. रेडी राहायचं आहे. हम्म. जर तुम्ही रेडी नाही राहिला तर तुम्हाला हे वर्ष अगेन तुम्हाला बेकार जाणार आहे, हम्म. चांगला रिझल्ट देणार नाही. हम्म. तर तुम्ही जेवढं रेडी राहताल की मला हे करायचंय ते करायचंय, तर हम्म. पॉसिबिलिटीज आहेत, मग तुम्हाला चांगलं रिझल्ट मिळेल. आणि इव्हन मॅरेजसाठी हे वर्ष चांगलं राहणार नाही आहे, कारण की अच्छा. केतू तुमच्या 7th हाऊसमध्ये बसलाय हम्म. आणि तुम्ही तुमच्या स्पाऊसपासून आहे ना डिटॅच फील करतात. हम्म. आणि इव्हन पार्टनरशिपचे बिझनेस असेल ना, त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम क्रिएट होतील. होऊ हो. शकतं की तुमचे त्यांच्यासोबत आहे ना हम्म. डिवोर्सचे चान्सेस पण बनतील, पण अगेन तुम्हाला त्याची कुंडली बघणं जरुरी आहे. हम्म. ठीक आहे, तर बेसिकली ना तणाव राहील, हम्म. भांडणं ना मनमुटाव राहील, हम्म. डिससॅटिस्फॅक्शन राहील. तुम्ही अच्छा. जे म्हणताय ते समोरचा व्यक्ती नाही समजणार, त्याच्यामुळे तुमचे ना भांडणं चालू होतील. तर तेवढं गैरसमज हां, create गैरसमज होणार. जास्त वाढतील. हम्म. तर असे प्रॉब्लेम राहतील. हम्म. 2026 कुंभ राशींसाठी फायनान्शियली चांगलं राहणार आहे. हम्म. आणि त्यांचे जर आहे ना कोर्ट केसेस असतील तर त्यांना ना विक्ट्री मिळणार आहे. हम्म. त्यांचे जे अपोनंट आहे त्यांच्याबद्दल पण आहे ना, अपोनंट जे असतील ना त्यांच्यामधून पण विक्ट्री मिळेल, त्यांच्यासाठी चांगलं राहील, बरं. त्यांना चांगले रिझल्ट बघायला मिळतील. आता आपली शेवटची रास बघू, ती म्हणजे मीन. हम्म. तर मीन राशीचा स्वभाव कसा असतो? मीन राशी जी आहे ना ती शेवटची राशी आहे आणि मीन राशी ही गुरुची राशी आहे, आणि गुरुची ही आखरी राशी आहे. तर हे लोक ना देवाच्या भरोश्यावर असतात. हो. आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी ह्या देवावरती सोडतात, जॉब सोडून देतात आणि म्हणतात की आता बघू काय होतं. तर तसा त्यांचा राम स्वभाव भरोसे. असतो. हा, राम भरोसे. हम्म. जे करतात ना ते देवाच्या भरोसे, आणि त्यांना लास्ट मोमेंटला हेल्प जरूर मिळते. हम्म. ज्या पण गोष्टी करायच्या ना ते देवाच्या भरोशा. जास्त एकदम कॅज्युअल नेचर असतं, जास्त कोणत्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नसतात, हम्म. चांगले असतात, खूप दयाळू पण असतात. ओके. त्यांना दान करायला खूप आवडतं. हम्म. ते जर म्हटले ना, तर कोणता व्यक्ती जर आहे ना आता ते जेवण करत असेल, समोर कोणता व्यक्ती आला तर ते स्वतःचं ताट पण त्याला देतील, बापरे. एवढे दयाळू आहेत. हम्म. त्यांना जेवढं ते दान करतील ना तेवढं त्यांना चांगले ना रिझल्ट भेटतात. इव्हन हे पैसे वगैरे चांगलं कमवतात हम्म. आहे ना त्यांचा, कारण की व्हीनस जो आहे ना तिथं एक्झॉल्टेड होतो, हम्म. म्हणजे बेसिकली एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये येतो. तर यांना दान करायला, दान धर्म करायला भरपूर आवडतात. आवडतं. तर 2026 हे वर्ष मीन राशीसाठी कसे असणार आहे? 2026 मीन राशीवाले लोकांसाठी आहे ना चॅलेंजेसनी भरलेलं राहील, कारण यांची 7.5 चालू आहे आणि शनी यांना भरपूर गोष्टी शिकवत आहे. हम्म. जसं मी म्हटलं की यांच्या आजूबाजूला असे लोक येत आहेत जे त्यांना आहे ना शिकवत आहेत की तू जे भरोसा करतोय ना, शनी यांना शिकवतो, तू जो यांच्यावर भरोसा करतोय ना ते त्या लायकीचे नाही आहेत. हम्म. तर त्यांना भरपूर अशा गोष्टी शिकायला मिळतात. हम्म. तर चंद्रमावरती आहे ना शनी येऊन बसलाय त्याच्यावरती, तर मग असा विचार करा तुमच्या डोक्यावरती एक दगड ठेवलंय, अरे असा बापरे. प्रेशर क्रिएट होतोय तुमच्यावरती. तुम्ही इतके प्रेशरमध्ये आहात, स्ट्रेस होतोय, डिप्रेशन येतंय, तुम्हाला समजत नाहीये की काय करायला पाहिजे, इतकं स्ट्रेस व्हायलाय. आणि तुमच्या मॅरेजमध्ये प्रॉब्लेम येत आहे, बिझनेसमध्ये स्लोनेस आली आहे, कामामध्ये स्लोनेस आली आहे, कोणतंच काम होत नाहीये. तुम्ही विचार करताय की मी जॉब चेंज करावा, जॉब चेंज होत नाहीये, जॉब मिळत नाहीये. होऊ शकतं की तुम्हाला जॉब मिळाला, तिथं ऑफिस पॉलिटिक्स होत आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही अजून परेशान होत आहेत. एक तर जॉब मिळाला त्यात पण परेशानी, नाही मिळाला तरी परेशानी, म्हणजे सगळीकडून तुम्हाला शनी परेशान करतो. म्हणजे बेसिकली तुम्हाला काय करतो, अशा प्रेशर सिच्युएशनमध्ये टाकून ठेवलं आणि त्यातून तुम्हाला बाहेर कसं यायचं तुम्ही ते विचार करताय. तर सगळ्या दृष्टीने तुमच्यासाठी हे वर्ष एवढं चांगलं राहणार नाहीये. तर फायनान्शियली पण प्रॉब्लेम राहणार आहे, करिअरमध्ये प्रॉब्लेम राहणार आहे, मॅरेजमध्ये प्रॉब्लेम राहतील, जॉबमध्ये प्रॉब्लेम राहतील, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम राहतील. म्हणजे तुम्ही जेवढे प्रॉब्लेम काउंट करू शकता ना तेवढे आयुष्यामध्ये प्रॉब्लेम काउंट करा. आहे नाही तेवढे सगळे प्रॉब्लेम्स हे फेस करणार आहेत. हां, आणि यांच्यासाठी ना फॉरेन ट्रॅव्हल पॉसिबिलिटीज आहे, यांना फॉरेनमधून अपॉर्च्युनिटीज येतील, तर होऊ शकतं ते फॉरेनला पण जातील. त्यांचा विजाही लागेल आणि ते सेटल होण्याची ट्राय करत असतील तर त्यांच्यासाठी बेस्ट इयर राहील, तर होऊ शकतात. आणि यांचे जो कोर्ट केसेस असतील ते पण पॉसिबिलिटीज आहेत, त्यांना विक्ट्री मिळेल. आणि इव्हन त्यांना जर ना अशा हेल्थ इश्यूज होतं, अगेन त्यांना शुगर डायबिटीज पण होऊ शकतं आणि ना अशा अगेन हेल्थ इश्यूज होतील ज्या लवकर आयडेंटिफाय नाही होणार आणि ते परेशान होतील की नेमकं मला झालं काय आहे, अशा प्रॉब्लेम होतील. स्टुडंटसाठी 2026 बेस्ट राहील, त्यांना आहे ना स्टडीमध्ये चांगले रिझल्ट मिळतील. जर ते ट्राय करत असतील ना कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असतील, त्यांना चांगले रिझल्ट बघायला मिळतील, तर ते करू शकतात. आता तुम्ही जसं म्हटलं की मीन, मेष आणि कुंभ राशीसाठी 7.5 चालू आहे, तर 7.5वरती त्यांनी असे कोणते उपाय करावेत जेणेकरून त्यांना त्रास कमी होईल?
साडेसातीचा एक खूप चांगला रेमेडी आहे ना, तुम्ही 7मुखी रुद्राक्ष घाला. हम्म. तो शनीचाच आहे ना रुद्राक्ष आहे. ओके. त्याला लक्ष्मी रुद्राक्ष असंही म्हटलं जातं. तर तुम्ही जर तो रुद्राक्ष घातला ना, तुमची साडेसाती कशी जाईल तुम्हाला कळणारही नाही. बरं. बेसिकली काय होतं ना, जेव्हा तुम्ही रुद्राक्ष घालता ना, त्या टाइमला तुमचं डोकं शांत होतं. हम्म. आणि जेव्हा तुमचं डोकं शांत असेल तर तुम्ही प्रॉपर डिसिजन घेऊ शकता. हो. असं नाही की तुम्ही रुद्राक्ष घातला की तुमची शनीची साडेसाती ने ना परेशान नाही करणार तुम्हाला. असं नाही. तुम्ही मेंटली जर काम असताल, मेंटली जर शांत असताल, तर तुम्ही डिसिजन प्रॉपरली घेताल आणि तुम्हाला कळेल की मला हे करायचं ते करायचं आणि त्याच्यामुळे तुमचा टाइम चांगला होतो. आता आम्हाला सर्व राशींसाठी गोल्डन रेमेडीज द्या, जेणेकरून त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतील व त्यांच्यासाठी यशाचा मार्ग मोकळा होईल. ओके. तसं तर मी जास्त रेमेडीजवर बिलीव्ह नाही करत, बट मी पूजा पाठच्या रेमेडी नक्की सांगते. तर तुम्ही आदित्य हृदय स्तोत्रमचा पाठ करा. इवन रामजींनी पण हा पाठ केला होता अच्छा. आणि त्यांना त्याच्यानंतर विक्ट्री मिळाली होती. तर तुम्ही नक्की 2026 मध्ये आदित्य हृदय स्तोत्रमचा पाठ करा आणि तुम्ही करा, मग तुम्हाला कळेल. आणि जेव्हा तुम्ही सूर्याचे उपाय करता ना, तुम्हाला पंक्च्युअलिटी फॉलो करणं जरुरी आहे. आता तुम्हाला मेन म्हणजे पंक्च्युअलिटी काय, जर तुम्हाला मी म्हटलं 5 वाजता भेटायचंय, तर तुम्हाला मला 5लाच भेटायचंय. 5:02 नाही झाला पाहिजे, 5:03 नाही झाला पाहिजे. ती आहे पंक्च्युअलिटी. आणि ओके. सूर्याचे जेव्हा पण उपाय करता नियम कानून जरुरी आहेत. तर तुम्हाला सकाळी तसा तरी ना सूर्याला पाणी देण्याचा जो टाइम असतो ना, तो सकाळी 5 ते 6 मध्ये. तर अर्ध्या लोकांनी तर गिव्हअप केलं असेल सांगितल्यानंतरच. तर तुम्हाला कमीत कमी ना 6 ते 8च्या दरम्यान ना तुम्हाला सूर्याला जल द्यायचं आहे आणि आदित्य हृदय स्तोत्रमचा पाठ करायचा आहे. बरं. मग तुमच्या लाईफमध्ये बघा किती चेंजेस होतील. 8च्या नंतर क्रॉस करू नका, मिनिमम 8च्या आधीच ट्राय करा. ओके. अडथळे तर येणारच, पण त्यावर कशी मात करावी, त्यावर कोणते उपाय करावे, हे आज आम्हाला इतक्या सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. राधे राधे. राधे राधे. अशाच भन्नाट विषयांचे उहापोह आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.